नेमकं टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे। कुठल्याही परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न। आपल्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न आणि एमपीएससी सिलेबस मध्ये फरक आहे का, सिलेबस समजून घेणं म्हणजे फक्त आणि फक्त त्या टॉपिकचे नाव माहित असणं एवढंच होत नाही। टीसीएस आयबीपीएस व एमपीएससी चे जे टॉपिक्स आहेत तर ते सारखेच आहेत का। टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्या परीक्षा घेतल्या जातात तर या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं कोणत्या पीवायक्यूचा एनालिसिस आपण केलं पाहिजे। टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार यशस्वी होण्यासाठी एवढेच टॉपिक जे आहेत एवढेच टॉपिक्स पुरेसे आहेत का, तर नेमकं कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास करायला पाहिजे। हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टीसीएस आणि आयबीपीएस हा जो पॅटर्न आहे तर हा टीसीएस आयबीपीएस पॅटर्न आपण समजून घेणार आहोत। तसेच टीसीएस आयबीपीएस पॅटर्न जो आहे तर याचा नेमका सिलेबस काय आहे, याचा एक्झॅक्ट अभ्यासक्रम काय आहे तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत। तसेच आपण या व्हिडिओमध्ये नेमके येणारी जी परीक्षा आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण नेमकं सक्सेस स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने केली पाहिजे या सगळ्या गोष्टी घेणार आहोत। मग आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला नेमका टीसीएस आयबीपीएस पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे। मग याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, तर टीसीएस आयबीपीएस पॅटर्न समजून घेत असताना आपल्याला कोणकोणत्या घटकांना आपण महत्त्व दिलं पाहिजे, कोणकोणत्या ग्रामरचे घटक आहेत तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, कोणकोणते ओकॅब्युलरीचे घटक आहेत तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत। आपण कुठलाही सिलेबस आपण ज्यावेळेस डिकोड करतोय तर तो सिलेबस डिकोडिंग करत असताना आपण जे पीवायक्यूज असतात तर हे पीवायक्यूज घेऊन पीवायक्यूज समोर ठेवून आपण काय करतोय, सिलेबस डिकोड करतोय, जेणेकरून विद्यार्थ्याला 100% लक्षात येईल की नेमकं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न हे कशा स्वरूपात विचारले जातात हे समजावं, यासाठी आपण काय करतोय पीवायक्यूज सुद्धा घेणार आहोत। आणि याच्यामध्ये मी आणखी हेही सांगणार आहे की आतापर्यंत जर तुम्ही टीसीएसचे कुठलेही क्वेश्चन पेपर जर पाहिले तर त्यामध्ये असे कोणते ग्रामरचे टॉपिक आहेत त्यावरती एकही प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेला नाही, किंवा जे एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी परीक्षा आहे तर ही एसएससीची परीक्षा सुद्धा काय केली जाते, टीसीएसच घेते। मग ह्या एसएससीचे पाठीमागचे 15-20 वर्षाचे जरी क्वेश्चन पेपर तुम्ही ॲनालिसिस केले तरी तुमच्या लक्षात येईल की असे काही घटक आहेत ग्रामरचे, त्या ग्रामरच्या घटकावरती टीसीएसने एकही प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेला नाही। आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अगोदर काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला टॉपिकची लिस्ट सांगणार आहे तर ही लिस्ट तुम्हाला काय करायची, एकदम व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची आहे। चला मग आपण सुरुवात करूया। तर मी नेहमी तुम्हाला ही गोष्ट सांगत असतोय की कोणत्याही परीक्षेमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सक्सेस मंत्र त्याचा खूप सिंपल आहे आणि तो म्हणजेच काय, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ज्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत त्या परीक्षेचा आपल्याला सिलेबस समजणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या परीक्षेमध्ये नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले जात आहेत तर ते समजणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, आपल्याला त्या परीक्षेचा लेटेस्ट एक्झाम पॅटर्न हा सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे, म्हणजे सिलेबस समजणं गरजेचं आहे आणि त्याचा आपल्याला लेटेस्ट एक्झाम पॅटर्न सुद्धा आपल्याला डिअर फ्रेंड्स समजणं गरजेचं आहे। जर आपल्याला दोन गोष्टी समजल्या तर आपण त्या परीक्षेमध्ये 100% आपण यशस्वी होऊ शकतोय। मित्रांनो, सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न समजून न घेता जर अभ्यास आपण करत असू तर हे सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न समजून न घेता अभ्यास करणं म्हणजेच काय आहे, आपण एखाद्या आपल्याला गावाला जायचं आहे आणि आपण गावाला जात असताना त्या बसचा बोर्ड न वाचता आपण बसमध्ये चढतोय, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतोय। म्हणजेच काय, आपल्याला परीक्षेमध्ये काय सिलेबस काय आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आपल्याला समजत नाही, म्हणजे माहीत नाही, फक्त आपण काय करतोय, अभ्यास करतोय। किती जरी प्रचंड अभ्यास तुम्ही केला तरी देखील तुम्हाला सक्सेस मिळणार नाही। ज्या पद्धतीने एखाद्या बसमध्ये आपल्याला चढायचं आहे आणि एखाद्या बसमध्ये आपण चढत असताना जर त्या बसचा आपण बोर्ड न वाचता आपण जर चढलो तर आपल्याला अपेक्षित ज्या गावाला जायचं आहे तर त्या गावाला आपण पोहोचणार नाहीत। एवढंच सिंपल आहे, एवढं सोपं आहे। तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे नेमकं काय, खूप सिंपल पद्धतीने मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय। बघा, तर यामध्ये खूप सारे असे या ठिकाणी हे जे बाकीचे दिसत आहेत तर हे खूप सारे रस्ते आहेत, परंतु या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्याला एकदम ज्या आपल्याला काय करायचं आहे, लक्षात द्या, अभ्यास करत असताना जो सिलेबस आहे तर त्या ठिकाणी काय दाखवलंय बघा, याच्यामध्ये एकदम सरळ स्ट्रेट रस्ता आहे। टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजेच काय, एकदम सरळ मार्ग आहे। याचा अर्थ काय होते, टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे सरळ मार्ग म्हणजे काय आहे, तर यामध्ये मी असं का सांगत आहे, तर रिझन असं लक्षात घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी ज्यावेळेस आपण एमपीएससीच्या परीक्षेचा आपण अभ्यास करतो तर एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना मित्रांनो आपल्याला सगळ्याच ग्रामरच्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागतोय। परंतु टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न जर विचार केला तर त्याच्यामध्ये असे काही सिलेक्टेड टॉपिक आहेत, त्याच टॉपिकवरती सातत्याने प्रश्न विचारले जातात
आणि म्हणून मी या ठिकाणी काय केलं आहे, TCS IBPS पॅटर्न म्हणजेच काय आहे डिअर फ्रेंड्स, स्ट्रेट आणि सरळ रस्ता आहे. स्ट्रेट आणि सरळ रस्ता आहे. तर आपल्याला हा TCS आणि IBPS पॅटर्न म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी जे आहे तर आपल्याला रस्ता माहीत आहे आणि तो रस्ता पण काय आहे, सरळ आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे TCS IBPS पॅटर्न म्हणजेच काय, फक्त रस्ता सरळ आहे, मार्ग सरळ आहे. परंतु लक्षात आपल्याला घ्यायचं आहे, हा मार्ग जरी सरळ असता, मार्ग जरी माहीत असता, तरी पण हा मार्ग जो आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचा डिअर फ्रेंड्स. जरी आपल्याला हे टॉपिक माहीत असले तरी पण हा जो मार्ग आहे तर हा मार्ग काय आहे लक्षात घ्यायचा आपल्याला, तर तो म्हणजेच काय, मार्ग, हा रस्ता जो आहे तर आपला एकदम स्टीप आहे. मग यामध्ये मी असं स्टीप म्हणतोय याचा अर्थ काय, आपल्याला हा सिलेबस किंवा ही परीक्षा खूप डिफिकल्ट आहे असं सांगायचं आहे का, तर नाही. तर मी हे असं का सांगत आहे, त्याचं रिझन असं आहे डिअर फ्रेंड्स की आपल्याला MPSCला खूप सारे टॉपिक असतात, परंतु TCS आणि IBPS पॅटर्नला पुन्हा एकदा सांगेल की सिलेक्टेड टॉपिक आहेत. परंतु तरी आपल्याला टॉपिक माहीत असते तरी पण त्या टॉपिकचा आपल्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही वरवरचा अभ्यास जर केला तर आपल्याला यश मिळू शकत नाहीत, आपण त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. तर या ठिकाणी मी हा जो रस्ता दाखवत आहे, चढाचा रस्ता दाखवत आहे, याचा अर्थ असा होतोय डिअर फ्रेंड्स, ते म्हणजेच काय, टॉपिक माहीत आहेत, रस्ता सरळ आहे. म्हणजे या ठिकाणी जे तर खूप सारे रस्ते नाहीत, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाहीत. परंतु जरी रस्ता सरळ असला तरी पण हा रस्ता पण याच्यामध्ये एवढा पण सहज नाही, एवढा पण सोपा नाही. म्हणजे चढाचा रस्ता आहे याचा अर्थ असा होतोय, जरी आपल्याला टॉपिक माहीत असते तर आपण जर वरवरचा जर अभ्यास केला तर त्यावेळी मित्रांनो आपल्याला त्या टॉपिक माहीत असताना देखील आपण यशस्वी होऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो रस्ता आहे तर हा रस्ता पार करायचा असेल तर यामध्ये काय असणार आहे, प्रॅक्टिस आणि अनुभव या ठिकाणी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, येणाऱ्या TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तरी जरी आपल्याला टॉपिक माहीत असले तरी पण आपल्याला त्या टॉपिकचा एकदम डिटेलमध्ये एकदम कंप्लीट त्या टॉपिकचे 10, 15, 20, 30, 40, 50 जेवढे पण नियम असतील तर तो एक ना एक नियम आपल्याला त्या टॉपिकचा माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर निश्चितच मित्रांनो आपल्याला काय होणार आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतोय. मी पुन्हा एकदा तुम्हाला सिंपल सांगतो बघा, मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी. तर आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटेल की अरे हे सर खूप काय करत आहेत, आम्हाला जे वाटलं होतं TCS आणि IBPS पॅटर्न जे 2-4 टॉपिक आम्ही घेतले होते, 2-4 टॉपिकचा आपण अभ्यास करायला सुरुवात केली होती, तर त्यावेळेस वाटलं होतं की खूप सोपं आहे. परंतु हे सर जे आहे तर हे काय करते, डिफिकल्ट करत आहेत. परंतु मित्रांनो तुम्हाला आज ऐकायला थोडंसं जर डिफिकल्ट वाटत असलं तरी पण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सोपं वाटलं पाहिजे, येणाऱ्या परीक्षेची आपली 100% तयारी झाली पाहिजे. यासाठी मित्रांनो मी तुम्हाला या पद्धतीने सांगत आहे. तर म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, जरी आपल्याला या ठिकाणी आता मीच तुम्हाला सांगणार आहे की या TCS IBPS पॅटर्नमध्ये ग्रामरचे नेमके कोणते टॉपिक असतात किंवा नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात, या सगळ्या टॉपिकची मी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. पण या ठिकाणी लिस्ट जरी दिली तरी पण तुम्हाला त्या टॉपिकचा एकदम कंप्लीट आणि परफेक्ट आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. TCS आणि IBPS पॅटर्न व MPSCच्या सिलेबसमध्ये फरक आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. याच्यामध्ये मित्रांनो फरक आहे. मग फरक काय आहे, ग्रामर तेच आहे, ग्रामरमध्ये फरक नाही, ग्रामर तेच आहे, परंतु टॉपिक जे आहेत तर टॉपिकमध्ये फरक आहे. MPSCसाठी आपल्याला सगळ्याच ग्रामरच्या टॉपिकचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतोय, परंतु TCS पॅटर्नमध्ये जे ग्रामरचे टॉपिक आहेत तर ते सिलेक्टेड टॉपिक आहेत. त्याच्यामुळे या सिलेबसमध्ये फरक आहे का, तर त्याचं उत्तर मी सांगेल यस फरक आहे. सिलेबस समजून घेणं म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तर सिलेबस समजून घेणं म्हणजे फक्त आणि फक्त त्या टॉपिकचे नावं माहीत असणं एवढंच होत नाही. तर सिलेबस समजून घेणं म्हणजे त्या प्रत्येक टॉपिकवरती लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं म्हणजेच सिलेबस समजून घेणं आहे. चला नेक्स्ट लक्षात घ्यायचं आपल्याला, TCS IBPS व MPSCचे जे टॉपिक आहेत तर ते सारखेच आहेत का, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे TCS IBPS व MPSCचे जे टॉपिक्स आहेत तर ते सारखेच आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचंय नाही म्हणजेच काय, मी पुन्हा एकदा सांगेल, टॉपिक सारखे आहेत का, म्हणजे ग्रामर तर तेच असणार आहे, परंतु TCS IBPSला काही सिलेक्टेड टॉपिक्स आहेत आणि MPSC जे आहे तर MPSC आपल्या सगळ्याच ग्रामरच्या टॉपिकचा एकदम डिटेलमध्ये आणि आपल्याला एकदम परफेक्ट अभ्यास करावा लागतोय. मग याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्नमध्ये पण आपल्याला प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करत असताना एकदम कंप्लीट करायचा आहे. परंतु याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, TCS आणि IBPSला TCS IBPS परीक्षा जी कंडक्ट केली जाते तर त्यामध्ये आपल्याला सगळ्याच ग्रामरच्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात नाहीत. आणि म्हणून मी या ठिकाणी असं सांगेल TCS IBPS व MPSCचे जे टॉपिक्स आहेत तर ते सारखेच आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही.
कारण MPSCला सगळ्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये सगळ्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जात नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं TCS IBPS पॅटर्न म्हणजेच काय आपल्याला लक्षात घ्यायचं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. रस्ता जो आहे तर रस्ता हा सरळ आहे, परंतु यामध्ये जरी रस्ता सरळ असला तरी पण आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो काय करायचं, त्या टॉपिकचा आपल्याला एकदम डिटेलमध्ये सगळ्याच त्या टॉपिकच्या सर्वच नियमांचा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती सरावसुद्धा आपण जे PYQs असतात तर त्या PYQचा आपण सरावसुद्धा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मग TCS IBPS पॅटर्नसाठी किंवा TCS IBPS पॅटर्ननुसार ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत तर या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं कोणत्या PYQचा ॲनालिसिस आपण केलं पाहिजे, तर याचं सिंपल उत्तर आहे. तर तुम्ही काय करायचं, 2021, 2022 आणि 2023 21, 22, 23 मध्ये जेवढ्या पण TCSने परीक्षा घेतलेल्या आहेत तर त्याचे खूप सारे क्वेश्चन पेपर सध्या अवेलेबल आहेत. तर ते क्वेश्चन पेपर्स आपण एकदम व्यवस्थित ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याच क्वेश्चन पेपरचं आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने नेमकं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत, कशा प्रकारे विचारले जातात, तर ते प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला जर महापोर्टलने 2018 आणि 2019 मध्ये जेवढे पण परीक्षा घेतले तर त्याच्यामध्ये जरी क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासले तरी पण त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. त्याचं रिझन असं आहे, ती सुद्धा ऑनलाईन परीक्षा घेतली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्सेस जे आहे तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामध्ये पण ओकॅब्युलरी जी आहे तर ती ओकॅब्युलरी ही ऑनलाईन पॅटर्ननुसारच ओकॅब्युलरी होती. तर तुम्ही त्याही क्वेश्चन पेपरचा आपण तुम्ही अभ्यास करू शकताय. आणि त्याच्यानंतर आणखी एक बेस्ट पर्याय तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल, जे SSC जे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे तर ही SSC जेवढ्या पण परीक्षा घेत असते त्याच्यामध्ये CGL असेल, CHSL असेल, Tier 1 असेल, Tier 2 असेल, तर याच्यामध्ये जे MTS असेल तर याच्यामध्ये जे वेगळ्या परीक्षा SSC घेत असते तर SSCच्या वेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला जे मागील मग 15 वर्ष असतील किंवा 20 वर्षापूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे सुद्धा पुस्तक अवेलेबल आहेत. मग SSCचे जरी PYQs आपण ॲनालिसिस केलं तरी पण त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला निश्चित फायदा होईल. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय, 2011 ते 2017 पर्यंत जेवढ्या पण ऑफलाईन परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या मग तलाट्याचे क्वेश्चन पेपर असतील, फॉरेस्ट गार्डचे क्वेश्चन पेपर असतील, जेवढ्या पण सरळ सेवा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे क्वेश्चन पेपर सध्या अवेलेबल असतील त्याचा अभ्यास करणं थांबवणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करण्यापेक्षा मग याच्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं मग ऑनलाईन परीक्षेचा पॅटर्ननुसारच अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण त्या सगळ्या परीक्षा ऑफलाईन होत्या आणि आपल्याला येणारी परीक्षा ही ऑनलाईन आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, याच क्वेश्चन पेपरचं PYQचं आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कारण बरेच विद्यार्थी आजही काय करत आहेत, ते जुनेच पुस्तकं वाचत आहेत आणि त्याच्यानंतर परीक्षेला गेल्याच्यानंतर त्यांना जे आहे तर ते अभ्यास करत असताना त्यांनी जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास केला असतोय आणि परीक्षेला गेल्याच्यानंतर मग त्यांची त्या ठिकाणी जी विकेट जाते किंवा त्यांचा कॉन्फिडन्स जातोय की त्यांना समजतच नाही की नेमकं आपण वाचलं काय वेगळं होतं आणि प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत. तर त्याचं रिझन एकमेव आहे, तर तुम्ही काय केलं, अभ्यास जो आहे तर अभ्यासात जुन्या पॅटर्ननुसार केला आहे, नवीन पॅटर्ननुसार अभ्यास तुम्ही केलाच नाही आणि म्हणून तुम्हाला अशा प्रकारे होणार आहे डिअर फ्रेंड्स. तर त्यासाठी काय करायचं आहे, हे जे आहे तर हे अशा प्रकारचं म्हणजे 2011 ते 2017 ऑफलाईन परीक्षा जेवढ्या झालेल्या आहेत त्याचे PYQs वाचण्यापेक्षा ऑनलाईन परीक्षेचंच PYQs वाचायला सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सक्सेस मिळेल. तर मग या ठिकाणी जो आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की नेमकं मग आपण TCS आणि IBPS पॅटर्न जे आहे तर या TCS IBPS पॅटर्ननुसार जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर कोणते टॉपिक आपण वाचायला पाहिजेत, तर आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. चला तर या ठिकाणी समजून घ्या डिअर फ्रेंड्स. आता बरेच सध्या मार्केटमध्ये काही लोक जे आहेत तर हे काय करत आहेत, जे आहे तर TCS IBPS पॅटर्ननुसार जर यशस्वी व्हायचं असेल तर हे 2-4 टॉपिकचे ग्रामरच्या टॉपिकचे लिस्ट देतात आणि एवढे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता अशा प्रकारे सांगितलं जातं आहे. आणि विद्यार्थी पण सध्या काय करत आहेत, मार्केटमध्ये जे वेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकामध्ये सुरुवातीला काही अनुक्रमानिक किंवा कॉन्टेंट्स म्हणतो आपण, त्याला कॉन्टेंट्स दिला जातो. त्या अनुक्रमानिकेमध्ये हे 2-4च टॉपिकचे लिस्ट असते. मग आपल्या लक्षात घ्यायचं आहे, मग TCS IBPS पॅटर्ननुसार यशस्वी होण्यासाठी एवढेच टॉपिक जे आहेत एवढेच टॉपिक्स पुरेसे आहेत का, एवढेच टॉपिक्स पुरेसे आहेत का, तर त्याचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, तर एवढेच टॉपिक्स पुरेसे नाहीत. एवढेच टॉपिक्स पुरेसे नाहीत. मग एवढ्याच टॉपिकवरती जे आहे तर एवढ्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात का, तर अजिबात नाही मित्रांनो. मग या ठिकाणी मी काय सांगत आहे बघा, सरळ सरळ आपल्याला परीक्षेमध्ये TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये जे प्रश्न विचारले जातात मग आर्टिकलवरती सरळ प्रश्न असतात, टेन्स टॉपिकवरती सरळ प्रश्न असतात. परंतु आपल्याला या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी हे टॉपिक सोडून आपल्याला आणखी जे टॉपिक आहे तर या टॉपिकचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्या टॉपिकचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमकं मग कोणते टॉपिक जे आहे तर नेमका कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास करायला पाहिजे.
आपल्या मनामध्ये प्रश्न काय येतोय की मग TCS IBPS पॅटर्ननुसार जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर नेमका कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास करायला पाहिजे, आपण कोणत्या टॉपिक्स वाचले पाहिजेत आणि कोणत्या टॉपिकचा आपण एकदम कंप्लीट डिटेलमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे, अशा प्रकारचा आपल्या मनामध्ये प्रश्न येतोय. मग मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करतोय, आता आपण कंप्लीट जे टॉपिकची लिस्ट आहे तर ही टॉपिकची मी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतोय की आपण सर्वांनी काय करायचं आहे, ही जी मी लिस्ट तुम्हाला देणार आहे तर आपण आपल्या वहीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे काय करायची, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास केला पाहिजे हे 100% समजेल सुद्धा. आणि तुम्ही अभ्यासाला आजपासूनच काय करायची, सुरुवात करायची आहे. चला मग आपण या ठिकाणी समजून घेऊया की नेमकं आपल्याला ग्रामरचे जे टॉपिक आहे तर हे ग्रामरचे टॉपिक जे आहे तर कोणकोणते आहेत आणि कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जे लिस्ट देत आहेत तर याचं आपण टायटलच काय दिलंय, या टॉपिकचा जबरदस्त अभ्यास करा. कोणत्या टॉपिकचा, तर या ठिकाणी मी सांगतोय तर हे जे आपण टॉपिकची लिस्ट देत आहोत तर या टॉपिकचा आपल्याला काय करायचं, जबरदस्त अभ्यास करायचा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, हे जे टॉपिक आहे तर या टॉपिकचा आपल्याला काय करायचं, कंप्लीट आणि एकदम डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग बरेच जण असं म्हणतील की आम्ही जे सध्या मार्केटमध्ये जे पुस्तकं आहेत, जे मार्केटमध्ये ऑनलाईन कोर्सेस घेतले जात आहेत त्याच्यामध्ये तर ह्या टॉपिकची लिस्ट दिलीच जात नाही. मग तुम्ही आणखी पुन्हा तोच प्रश्न येतोय, मग तुम्ही आमचा अभ्यास जो आहे तर किंवा परीक्षा जी आहे ते परीक्षा आम्ही डिफिकल्ट किंवा खूप अवघड आहे असं करण्याचा प्रयत्न करत आहात का? तर मित्रांनो, अजिबात नाही. मी पुन्हा एकदा सिंपल तुम्हाला एक्झाम्पल सांगेल. जे पोलीस भरतीचे जे विद्यार्थी असतात तर या पोलीस भरतीच्या विद्यार्थी ज्यावेळेस तयारी करतात, ज्यावेळेस पहिल्या दिवशी अकॅडमीला येतात, त्यांना जर सांगितलं की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये रनिंग जे असते तर रनिंग हे फक्त आणि फक्त 400 मीटरच असते, असं जर सांगितलं तर त्यांना ऐकत असताना सुरुवातीला थोडंसं बरं वाटतंय. परंतु जर त्यांना या ठिकाणी बघा 400 मीटर म्हटल्याच्यानंतर आपल्याला ऐकायला बरं वाटतंय, परंतु एक्झॅक्ट रनिंग किती असते आपल्याला माहिती आहे, 1600 मीटर आहे. मग आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला 1600 मीटर म्हटल्याच्यानंतर आपल्याला 1600 मीटर म्हणलं की त्या ठिकाणी असं वाटतं अरे खूप अवघड आहे वाटतंय, कारण 1600 मीटर म्हणलं की सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी अवघड वाटते. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय, ज्यावेळेस तुम्ही सराव करताय तर त्यावेळेस 1600 मीटरसुद्धा तुम्ही जे आहे तर त्या एक्सपेक्टेड जे अपेक्षित आपल्याला वेळ असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करताय. तर याचा रिझन म्हणजे याचा अर्थ मित्रांनो काय होत आहे, जर आपल्याला पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 1600 मीटर रनिंग आहे हे माहीत बी असणं गरजेचं आहे. जरी आपल्याला ते अवघड वाटत असेल तरी देखील काय आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, TCS IBPS पॅटर्ननुसार जरी आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो, जरी तुम्हाला आत्ताच सुरुवातीला हे टॉपिक ज्यावेळेस बघत आहात किंवा तुम्ही ज्यावेळेस टॉपिक लिहिणार आहात, टॉपिकची लिस्ट लिहिणार आहात, त्यावेळेस जरी वाटत असेल अरे हे सर जास्त टॉपिक सांगत आहेत, परंतु मित्रांनो हे वास्तव आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल, आपण ज्यावेळेस कुठल्याही परीक्षेचा सिलेबस डिकोड करत असतो त्यावेळी आपण त्या टॉपिकवरती प्रश्न जे विचारले जातात PYQs ते सुद्धा आपण सोबत दाखवत असतोय. मी तुम्हाला याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले तर हे सुद्धा मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. तर त्यामुळं कसल्याही प्रकारचं मनामध्ये द्विधा मनस्थिती करू नका किंवा मनामध्ये शंका आणू नका. एकदम चांगल्या प्रकारे हे सगळे टॉपिक एकदम वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायला सुरुवात करा. आणि कोणी कितीही सांगितलं फक्त 4च टॉपिक असतात, 5च टॉपिक असतात, 6च टॉपिक असतात, तरी देखील मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय, आपण गेल्या 4 वर्षापासून ह्या परीक्षेची जी आहे तर 4 ते 5 वर्षापासून आपण ह्या सरळ सेवा परीक्षेची आपण वाट पाहत होतो. आता संधी आली आहे, तर मग यामध्ये जर संधी ही जी आहे तर ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचं असेल तर आपण एकदम परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट आपल्याला अभ्यास पण करणं गरजेचं आहे. तर यासाठी मी तुम्हाला सिंपल सांगतोय, तर मार्केटमध्ये सध्या जे 2-4 टॉपिकच फक्त अभ्यासा असं जे सांगितलं जात आहे, तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आणि हे जे गेले 4 ते 5 वर्ष आपण जे वाट पाहिलेली आहे, आपण प्रतीक्षा केली आहे, तर हे जे आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो आपल्याला हे सर्व टॉपिकचा आपल्याला कंप्लीट एकदम व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा लक्षात द्या, आपण ग्रामर जे आहे ते ग्रामरमध्ये काय असणार आहे, बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट्स. तुम्ही म्हणत असाल हे बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट्स काय असते सर, तर बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट जे आहे तर याच्यामध्ये लक्षात द्या, बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट म्हणजे ABCD नाही म्हणत मी, तर बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट जे आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स येतात, जे बेसिक लहान लहान गोष्टी ज्या असतात तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सब्जेक्ट काय असते, प्रेडिकेट काय असते, व्हर्ब काय असते, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट काय असते, आणि आणखी गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला MPSC मध्ये आणि याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे. आणि MPSC मध्ये याच्यामध्ये फरक आहे, म्हणजे जो एखादा शिक्षक शिकवतोय त्याला पण माहिती असतं की MPSC पॅटर्नमध्ये बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट्स आहेत, पण MPSCला कशा प्रकारे विचारले जातात आणि आपल्या सरळ सेवेला कशा प्रकारे विचारले जातात, म्हणजे TCS IBPS कशा पद्धतीने विचारते.
मग आपल्याला बेसिक इंग्लिश ग्रामर ज्या कॉन्सेप्ट ज्या आहेत तर त्याच्यामध्ये एमपीएससी आपल्याला काय करते, सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्टवरती प्रश्न विचारते, प्रेडिकेटवरती प्रश्न विचारते, ऑब्जेक्टवरती प्रश्न विचारते, कॉम्प्लिमेंटवरती प्रश्न विचारते, कॉम्प्लिमेंटच्या टाईपवरती प्रश्न विचारते. म्हणजे आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करत असताना सब्जेक्ट ऑब्जेक्ट असते, म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्ब किंवा ॲडजंक्ट म्हणतोय. म्हणजे आपल्याला स्पोका ही कॉन्सेप्ट जे आहे बघा एमपीएससीने 2021च्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये प्रश्न हे आपल्याला या स्पोका या कॉन्सेप्टवरती विचारला आहे. मग एमपीएससीच्या पद्धतीमध्ये आणि TCS IBPSच्या पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे. एमपीएससीची तयारी करत असताना आपल्याला ती संकल्पना 100% डिटेलमध्ये दोन्ही प्रकारे माहिती असते पाहिजे. थिओरॉटिकल पण माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. पण TCS IBPS पॅटर्ननुसार आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, फक्त त्या संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. सब्जेक्ट कशाला म्हणायचं आहे, ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, जरी त्याच्यावरती प्रश्न विचारला नसला आपल्या TCS IBPS पॅटर्ननुसार आपल्याला सब्जेक्ट कशाला म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही, प्रेडिकेट कशाला म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही, ऑब्जेक्ट कशाला म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही, परंतु आपल्याला ती संकल्पना माहीत असावी लागते. मित्रांनो, मग मी आत्ताच तुम्हाला बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट जे आहे तर ह्या कशा प्रकारे महत्त्वाचे तर आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला आणखी याच्यामध्ये बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट म्हणजे नेमकं काय असणार आहे तर आपल्याला एकदम सिंपल समजून घ्यायचं आहे की ज्याप्रमाणे मी तुम्हाला एमपीएससी असेल आणि TCS आहे तर त्याच्यामध्ये बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट समजून घेत असताना किंवा आपण अभ्यास करत असताना कशा प्रकारे अभ्यासले पाहिजेत किंवा त्याच्यावरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी आता मी सांगितलं तुम्हाला. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स. मग ह्या बेसिक ग्रामर कॉन्सेप्टमध्ये खूप साऱ्या कॉन्सेप्ट येतात, पण त्याच्यामध्ये मी काही बेसिक तुम्हाला सांगेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्याच लागतात. मग पहिली गोष्ट आहे डू डज डीड. हे जे डू डज डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे तर डू डज डीड वापरल्याच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप तर वापरायचंच आहे, पण त्या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरायचा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या लक्षात ठेवायचं आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. मग त्याच्यामध्ये सगळेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स असतील. मग कॅन असेल, कुड असेल, मे असेल, माईट असेल, शुड असेल, वुड असेल, मस्ट असेल, यूज टू असेल, हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड टू असेल, वुड रादर असेल, वुड लाईक टू असेल किंवा हॅड बेटर असेल, नीड असेल, डेअर असेल, हे सगळेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. तर या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय आणि त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण काय करतोय, कसल्याही प्रकारचा प्रत्यय वापरत नाहीत, म्हणजे यस ES IS ED ING प्रत्यय वापरत नाहीत. हे बेसिक आपल्या लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे, ज्या वेळेला असेल एम आर आणि वॉज वेअरच्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं जे आहे तर हे ING फॉर्म वापरते. म्हणजे एम आर वॉज वेअरच्या नंतर आपण VING वापरत असेल, जर व्हर्ब असेल तर आपण ING प्रत्यय तिथं वापरतोय. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, एम आर आणि वॉज वेअर जर वापरला असेल तर त्याच्यानंतर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप येणार नाही. मग सिंपल तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, एम आर जे आहे तर ह्या एम आर सिंपल आपल्या लक्षात ठेवायचं आहे. एम आर या एम आरच्या नंतर आणि वॉज वरच्या नंतर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे तर हे पहिलं रूप वापरलं जाणार नाही. हा सिंपल तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपलं 2+V1 ग्रामरमध्ये लक्षात आहे, एमपीएससी आपल्या 2+V1 इन्फिनिटिव्ह हे माहीत असावं लागतंय. पण इथं तुम्हाला फक्त 2+V1 म्हणजे 2च्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतंय, हे आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. 2च्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतंय. आपण असं म्हणू शकत नाही टू, आपले हे टू गो जे आहे तर टू गो बरोबर आहे, पण आपण या ठिकाणी असं म्हणत नाही टू वेंट, हे चुकीचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 2च्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं, ह्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, ह्या बेसिक कॉन्सेप्ट्स आपल्या लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर याच्यामध्ये काही पेअरिंग वर्ड्स असतात कंजंक्शनचे, त्या शब्दासोबत तोच शब्द येतोय त्याला आपण ग्रामरमध्ये म्हणतोय को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. काय म्हणतो आपण त्याला, को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. याला को रिलेटिव्ह कंजंक्शन्स का म्हणतात, कारण ते पेअर्समध्ये येतात म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. मग यामध्ये काय असेल, आयदर सोबत आपण ऑर वापरतोय, नायदर सोबत नॉर वापरतोय, नॉट ओनली आलं तर बट ऑल्सो वापरतोय. त्याच्यानंतर बोथ असेल तर त्यासोबत अँड असतंय. त्याच्यानंतर वेदर असेल तर त्यासोबत आपण काय करतोय, ऑर वापरतोय. सो असेल तर आपण दॅट असतंय, सच असेल तर त्यासोबत दॅट असते, नो सुनर असेल तर त्यासोबत दॅन असते, हार्डली असेल तर व्हेन असते, स्केअर्सली असेल तर व्हेन असते. ह्या बेसिक ज्या आहेत तर आपल्याला ह्या पेअरसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो आपल्याला हे अगोदर आपल्याला हे समजून व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. म्हणून मी चला मग आपण यामध्ये बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट जे आहे तर याच्यावरती नेमकं आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. मग तर बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न विचारला आहे SSCचा जो क्वेश्चन पेपर आहे तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे MTSचा 2021चा जो पेपर आहे तर या 2021च्या पेपरमध्ये विचारला प्रश्न काय विचार बघा, या ठिकाणी स्पॉट द एररचा प्रश्न आहे.
मग मी तुम्हाला सिंपल सांगते, स्पॉट एररचा प्रश्न जो आहे तर याच्यावरती जरी बेसिक कॉन्सेप्टवरती एकदम सिंपल कॉन्सेप्टवरती जरी प्रश्न विचारले, पण आपण त्या कॉन्सेप्ट जर समजून घेतल्याच नाही तर आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचणार. तर बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारले, दोचं वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारले की याच्यामध्ये स्पॉट एरर काय आहे. मग आपण वाक्य आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची, TCS IBPS पॅटर्न जो आहे तर याच्यामध्ये वाक्य जे आहे तर वाक्य खूप मोठमोठे दिले जातात. मग याला घाबरायची गरज नाही. वाक्य जे आहे तर मी पुन्हा एकदा सांगेल, वाक्य जे आहे तर वाक्याची लेंथ, वाक्य किती मोठं आहे, वाक्य किती मोठं आहे तर त्याच्यावरती ते वाक्य म्हणजे तो प्रश्न सोपा आहे का अवघड आहे हे ठरत नाही. तर वाक्य कितीही मोठं असू द्या, वाक्य कितीही छोटं असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट आपल्याला समजली, कॉन्सेप्ट माहीत झाली की आपण काय करतो, उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग या ठिकाणी वाक्य बघा. आणि स्पॉट एररचा प्रश्न जो असतो तर स्पॉट एररचा प्रश्न हा जेवढा सोपा वाटतो तेवढाच अवघड पण असतोय, अवघड वाटतं तेवढा सोपा पण असतोय. अवघड वाटतोय तेवढा सोपा का असतोय म्हणतोय, तर या ठिकाणी आपल्याला हे 4 ऑप्शन जे दिलेले असतात त्याच्यामध्येच आपल्याला एरर शोधायचा असतो की नेमका हा एरर याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे. आणि वाक्याचं जो आहे तर वाक्य आपल्याला पाहून त्या ठिकाणी चेक करायचं आहे. मग यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, काय सांगितलं डिअर फ्रेंड्स, त्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायचं आहे. तर आपण ॲमिज आर जे आहे तर ॲमिज आर असेल, वॉज वेअर असेल, या ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर सुद्धा आपण कधीही क्रियापदाचं पहिलं रूप वापरत नाहीत. हे लक्षात ठेवायचं, बेसिक जे आहे तर बेसिक लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला, ॲमिज आर जर असेल, ॲमिज आर, मग हे ॲमिज आर असेल, वॉज वेअर असेल तर ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर कधीही V1 वापरलं जात नाही. मग लक्षात काय तुम्हाला ठेवायचं आहे, ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर कधीही V1 वापरलं जात नाही. साधारणतः ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर V असते. ह्या बेसिक आपल्याला गोष्टी माहीत असायला पाहिजेत. हॅव हॅज झाल्याच्यानंतर हॅव हॅजच्या नंतर V3 असते. ॲमिज आर वॉज वेअरच्या नंतर आपण V3 पण वापरू शकतो, पण कधी पॅसिव्ह वॉइसमध्ये, परंतु ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आपण जनरली काय करतोय, ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर V वापरतोय. मग तुम्हाला सिंपल हा बेसिक नियम माहीत असायला पाहिजे. ॲमिज आर आणि वॉज वेअरच्या नंतर आपण V1 कधीच वापरत नाहीत. आणि या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आर आहे आणि इथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग ॲमिज आरच्या नंतर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात नाही. आणि मग आपल्याला सहज समजतं की या वाक्यामध्ये एरर कुठं आहे, तर या ठिकाणी इथं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू. इथंही या ठिकाणी आहे. आता इथं सिंपल लक्षात घ्यायचं, रिटर्न हा शब्द आहे, त्याच्यानंतर बॅक आहे. रिटर्न हा शब्द वापरल्याच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं, रिटर्न या शब्दाचाच अर्थ काय होतो, रिटर्न म्हणजेच काय, कम बॅक. रिटर्न म्हणजेच काय, कम बॅक. हे आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. रिटर्न म्हणजेच काय, कम बॅक. मग रिटर्न या शब्दामध्ये बॅक हा शब्द ऑलरेडी येतोय, त्याच्यामुळं रिटर्न या शब्दासोबत कधीही बॅक वापरलं जाणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एरर जो आहे तर या एरर हा रिटर्न बॅकमध्ये आहे. मग रिटर्न बॅक कुठं आहे, तर यस इथं. सिंपल आहे, लक्षात आलं सगळ्यांना. चला नेक्स्ट बघू आपण पुढं. आणखी जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब जास्त आहे, तर या मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात आहे. इथं बघा मेट वापरलेलं आहे, जे की चुकीचं आहे. तर काय पाहिजे होतं, मीट पाहिजे होतं. मग यामध्ये एरर कुठं असणार आहे, तर एरर हा याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सिंपल लक्षात ठेवायचं. बघा जर तुम्हाला हा नियम माहीत असेल तर आपण एकदम सहज प्रश्न जे आहे ते प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतोय, आपण प्रश्न सहज सोडवू शकतोय. मग या ठिकाणी पण काय उड आहे, उड हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग उड या मोडल ऑक्झिलरी व्हर्ब या वाक्यामध्ये वापरला आहे आणि त्याच्यानंतर काही क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं आहे. लाईक हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म झालं, जे की चुकीचं आहे. मग यामध्ये सुद्धा एरर कुठं आहे, इथं आहे. बघा एवढ्याच सिंपल आपण मी तुम्हाला थोडेच याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत. तर आपण जर ह्या कंप्लीट बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट आपण समजून घेतल्या तर आपण एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. आणि प्रश्न कसाही विचारू द्या, आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा याच्यामध्ये पण काय आहे, दे कुड बी. आता लक्षात घ्यायचं आहे, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं की आपण त्या ठिकाणी काय करतोय, क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतोय. आणि याच्यामध्ये मग लक्षात ठेवायचं, बी वापरल्याच्या नंतर इथं बी पण वर्ब होतंय, मग आणि पास पण हे वर्ब होतंय. जर आपण या ठिकाणी जर बी वापरलं म्हणजे मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर जर बी वापरलं तर आपण काय करतोय, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. पण या ठिकाणी V1 तर आहेच, म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये आपण V3 वापरत असतोय. मग या ठिकाणी काय होतं, हे पण वर्ब होतं, हे पण वर्ब होतंय. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या वाक्यामध्ये एरर जो आहे तर एरर कुठं आहे, या ठिकाणी एरर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं पुढं आणखी, नो मॅटर वॉट दॅट द मदर डिड द बेबी डिडंट स्टॉप. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, डीड जे आहे तर डीड वापरल्याच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायला पाहिजे. आता डू जे आहे तर डू हे हेल्पिंग व्हर्ब पण आहे आणि डू हे क्रियापद म्हणून पण वापरतोय. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, डू हे V1 झालं, डीड हे V2 झालं आणि डन जे आहे तर डन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मग या वाक्यामध्ये डीड जे आहे तर इथं हे डीड जे आहे तर हे वर्ब म्हणून वापरलेलं आहे. मग या ठिकाणी हे वाक्यामध्ये चुकीचं आहे, तर याच्यामध्ये काय पाहिजे होतं, डू पाहिजे होतं. मग ज्या ठिकाणी डीड वापरलेलं आहे तर ते चुकीचं आहे. मग काय होणार आहे,
डिडंट स्टॉप या ठिकाणी एरर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्या बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत बघा आपण कॉन्सेप्ट समजून घेतोय की आपण उत्तरापर्यंत एकदम सेकंदामध्ये पोहोचतोय. तर यासाठी आपल्याला हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात, प्रश्न कशा फॉर्मॅटमध्ये विचारले जात आहेत. आणि आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहतोय त्यावेळेस आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारच्या आपल्या मनामध्ये भीती राहणार नाही. आपण सहज ते प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण सोडू शकतोय. पण हे कधी प्रश्न सोडू शकतोय, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी त्यापूर्वी आपण अगोदर कॉन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजेत आणि तशा प्रकारचे प्रश्न आपण अगोदर सोडवले पाहिजेत. तर मित्रांनो मग यामध्ये आपल्याला हा जो प्रश्न दिसतोय तर या प्रश्नामध्ये नेमका एरर काय आहे, तर हा जर तुम्हाला या ठिकाणी विचारला असेल तर काय असेल एरर काय असेल. मग हा सुद्धा प्रश्न खूप बेसिक कॉन्सेप्टवरती आहे. मग आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट जर आपल्या एकदम व्यवस्थित क्लिअर झाल्या तर आपण एकदम फास्ट काय करतोय उत्तरापर्यंत पोहोचतोय. आणि मित्रांनो मी नेहमी सांगत असतोय आपल्याला त्या प्रश्नाकडे ज्यावेळेस स्पॉट द एररचा प्रश्न असेल किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असू द्या किंवा करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स जो असतोय इनकरेक्ट सेंटेन्स अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमी वेळेमध्ये आपलं उत्तर देणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आपली नजर डेव्हलप होणं गरजेचं आहे. नजर डेव्हलप म्हणजेच काय म्हणायचं या ठिकाणी आपल्या तो प्रश्न बघितला वाक्य बघितलं की समजायला पाहिजे हां अरे यार हा प्रश्न या टॉपिकवरती आहे किंवा या प्रश्नामध्ये अशा प्रकारचा एरर आहे आपल्याला सहज समजलं पाहिजे. पण हे कधी ही नजर जी आहे ही नजर कधी डेव्हलप होते तर ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रश्नाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू त्यावेळेस आपली ती नजर डेव्हलप होते डिअर फ्रेंड्स. मग यामध्ये आपल्या लक्षात परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असते, आपल्या प्रश्न तर सगळे सोडवायचेच आहेत परंतु ते प्रश्न सोडवत असताना कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तरं पण काढणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी सध्या सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा आणि गंभीर विषय कुठला आहे परीक्षेमध्ये, तर विद्यार्थ्यांना ते घरी आल्याच्या नंतर म्हणतात अरे हा प्रश्न खूप सोपा होता, तो प्रश्न खूप सोपा होता, पण टाईम मॅनेजमेंट झालं नाही. आणि हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे डिअर फ्रेंड्स. म्हणून आपल्याला काय करायचं आहे परीक्षेमध्ये आपल्या टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपण काढतोय परंतु आपण किती वेळेमध्ये काढतोय याला सुद्धा खूप महत्त्व आहे. चला मग या ठिकाणी बघा प्रश्न खूप सोपा आहे, बेसिक कॉन्सेप्टवरती आहे. याच्यामध्ये एरर काय असणार आहे तर मी तुम्हाला सिंपल सांगितलं याच्यामध्ये एरर जो आहे तर एरर हा इथं आहे. मग आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला जे 2+2 असते तर या 2च्या नंतर आपण साधारणतः क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. मग या ठिकाणी कॅरीड हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे जे की इथं काय पाहिजे होतं फक्त कॅरी पाहिजे होतं म्हणजेच टू कॅरी पाहिजे होतं. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये एरर आहे. मग आपल्याला सहज समजलं की एरर कुठं आहे, टू कॅरीडमध्ये एरर आहे. मग 2+V1 या ठिकाणी असायला पाहिजे. तर मित्रांनो आपण आत्ताच जे बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट्स आहेत तर या बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट्सवरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले ते पाहिलेले आहेत. चला आपल्याला नेक्स्ट या ठिकाणी पाहायचं आहे पुढचं जे आहे तर याच्यामध्ये टॉपिक आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. मग सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक आपल्याला कोणतीही परीक्षा असू द्या, TCS पॅटर्न असेल, IBPS पॅटर्न असू द्या किंवा महापोर्टलनी परीक्षा जरी घेतलेली असेल जे 2018-19 मध्ये महापोर्टलनी परीक्षा घेतली होती त्याचे जरी तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल. आणि MPSC साठी सुद्धा हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. या असं म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी तुम्हाला असं सांगेल परीक्षेसाठी तर हा टॉपिक महत्त्वाचा आहेच आहे परंतु मित्रांनो इंग्लिश हा सब्जेक्ट समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो म्हणजेच काय सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. आपल्याला या टॉपिकमुळं काय होते लक्षात टेन्स टॉपिक आपला कव्हर होतोय. या टॉपिकमुळे म्हणजे टेन्स टॉपिक का म्हणतोय कारण आपल्याला फक्त ॲमिजार माहीत असे इज एकासाठी वापरायचं आहे, आर अनेकांसाठी वापरायचं आहे. पण आपल्याला दिलेल्या वाक्याचा कर्ता जो आहे तर कर्ता हा नेमका एक वचन आहे का अनेक वचन आहे हे समजणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपल्याला हे गरजेचं आहे. तसेच याचा उपयोग आपल्याला ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइजमध्ये सुद्धा होतोय. तर यासाठी आपल्याला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. चला मग या टॉपिकवरती सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरती सुद्धा कशा स्वरूपात प्रश्न विचार खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये काही मी निवडक प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न दाखवतोय. जर तुमचा नियम परफेक्ट असेल तर तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचताय. चला आपण प्रश्न पाहूया. आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न जरी आपल्या TCS या परीक्षेमध्ये म्हणजे SSCने जरी परीक्षेमध्ये विचारले असतील तरी पण अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला काही MPSC सुद्धा खूप सारे प्रश्न आपल्याला विचारत आहे. MPSCने सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. मग या ठिकाणी बघा द प्राईम मिनिस्टर आहे अलॉंग विथ द अदर्स मिनिस्टर्स आहे. मग याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की याच्यामध्ये स्पॉट द एरर म्हणजे या वाक्यामध्ये एरर कुठं आहे. तर मग आपण जनरली विचार काय करतोय मिनिस्टर म्हणल्याच्यानंतर हॅव तर बरोबर आहे. हॅव हॅजच्या नंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी म्हणतोय अरे एररच नाही मग आपण काय करणार नो एरर म्हणणार किंवा याच्यामध्ये ऑप्शन तसं दिलेलंच नाही मग आपण कुठेतरी ऑप्शन जे आहे ते ऑप्शन निवडण्याचा प्रयत्न करणार. पण मित्रांनो या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं सिंपल आहे. जेव्हा दोन कर्ते जे असतात तर दोन कर्ते हे अलॉंग विथ म्हणजेच ॲज वेल ॲज विथ अलॉंग विथ टुगेदर विथ इन ॲडिशन टू असेल अकंपनीड बाय असेल बिसाइड्स असेल लाईक असेल अनलाईक असेल
यांनी जर जोडलेले असतील तर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरत असताना काय करतो, पहिल्या कर्त्यानुसार आपण हेल्पिंग व्हर्ब वापरत असतोय. मग या ठिकाणी द पहिला कर्ता कोणता आहे, द प्राईम मिनिस्टर. दुसरा कर्ता कोणता आहे, अदर मिनिस्टर्स. मग आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरत असताना काय पाहिजे होतं, याच्यामध्ये पहिल्या कर्त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरायचं होतं. आणि पहिला कर्ता कोण आहे, द प्राईम मिनिस्टर आहे. आणि म्हणून या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब काय यायला पाहिजे होतं, हॅज यायला पाहिजे होतं. म्हणजेच याच्यामध्ये एरर कुठं आहे, हॅव प्लस V3 मध्ये एरर आहे. हॅवमध्ये V3 म्हणण्यापेक्षा हॅवमध्ये एरर आहे. हे सिंपल. मग आपल्याला हे कधी समजणार आहे, आपण जर अशा प्रकारच्या नियम आपण एकदम व्यवस्थित समजून घेतले, शिकलो तर आपल्याला क्लिअर होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो माझा हा प्रयत्न असा आहे की तुम्ही फक्त जे सध्या मार्केटमध्ये सध्या जे चालू आहे एवढेच टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्ही काय करू शकताय, येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकताय. पण तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्या TCS पॅटर्ननुसार सुद्धा आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे माहीत असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता मी पुन्हा एकदा सांगेल की आपण सगळ्याच प्रश्नाचं डिस्कशन केलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी फक्त मी तुम्हाला प्रश्न हे दाखवतोय म्हणजे तुम्हाला एक आयडिया यावी की नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले जात आहेत. मग सम ऑफ द इश्यूज या ठिकाणी वाक्याचा करता कोण आहे, सम ऑफ द इश्यूज आहे. मग याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्यायचं आहे एरर कशामध्ये, हॅजमध्ये एरर आहे. का, कारण सम ऑफ हा जो शब्द आहे तर सम ऑफच्या नंतर जर प्लुरल नाउन जर वापरला असेल तर आपण काय करतोय, सम ऑफ हा शब्द प्लुरल असतोय आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सम ऑफच्या नंतर प्लुरल नाउन प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. मग प्लुरल नाउन असेल तर काय असायला पाहिजे, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब असायला पाहिजे. इथं सुद्धा हॅजच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हॅव पाहिजे होतं. म्हणजे अशा प्रकारचं याच्यामध्ये एरर आहे. चला हू. मग हा जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो मी तुम्हाला आणखी गोष्ट सांगेल, अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्याला 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला या मेन्सच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला याच नियमावरती. आणि 2014चा जो STI मेन्सचा पेपर झाला या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न याच्यावरती विचारला आहे. मग तुम्हाला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती म्हणजेच काय, यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एरर शोधत असताना आपल्याला समजलं पाहिजे की नेमका हा प्रश्न कुठल्या टॉपिकवरती, त्या टॉपिकच्या कोणत्या घटकावर, त्या टॉपिकच्या कोणत्या कॉन्सेप्टवरती प्रश्न आहे तर हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. मग यामध्ये काय आहे, हू. मग सिंपल तुम्हाला मी सांगेल 2019 राज्यसेवा असेल, STI असेल किंवा हा सुद्धा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न कोणत्या नियमावरती आहे. मग सिंपल तुम्हाला माहिती असेल पाहिजे जे रिलेटिव्ह प्रोनाउन असतात मग त्याच्यामध्ये हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, दॅट असेल, हे रिलेटिव्ह प्रोनाउन जे असतात तर हे रिलेटिव्ह प्रोनाउनच्या अगोदर ज्या प्रकारचं नाउन किंवा ज्या प्रकारचं प्रोनाउन असतंय त्याच्यानुसार या शब्दांच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब वापरलं जात आहे. म्हणजे आपल्याला इथं सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे जे सगळे शब्द आहेत हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल किंवा दॅट असेल यांच्या अगोदर इथं ज्या प्रकारचं नाउन असतंय त्याच नाउननुसार आपल्याला काय करायचं, या सगळ्या शब्दाच्या नंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब वापरायचा आहे. मग वर्ड हा जो शब्द आहे आता मॅन ऑफ वर्ल्ड हा जो शब्द आहे तर हा काय सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. आणि मग या ठिकाणी हॅव पाहिजे का हॅज पाहिजे आहे मित्रांनो, तर यामध्ये हॅज पाहिजे. अशा प्रकारचे एरर असतात. मग आपल्याला या ठिकाणी एरर लक्षात आलेला आहे की येस एरर याच्यामध्ये कुठं आहे, येस एरर इथं आहे. लक्षात येते सगळ्यांना. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात तर त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा आता याच्यामध्ये आयदर रमेश और रीमा. मग आपल्याला हे पण माहीत असायला पाहिजे जेव्हा दोन करते आयदर ऑर म्हणजे ऑर नॉर आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सोने जोडलेले असतात त्यावेळेस आपण हेल्पिंग व्हर्ब जे आहे तर हेल्पिंग व्हर्ब हे दुसऱ्या कर्त्यानुसार वापरतोय. आणि मग इथं लक्षात ठेवायचं आहे दुसरा कर्ता कोणता आहे तर रीमा हा दुसरा कर्ता झाला आणि हॅव हे या ठिकाणी आपण बरोबर वापरलेले का नाही तर इथं सुद्धा हॅज पाहिजे होतं. तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये एरर कुठं आहे तर याच्यामध्ये एरर हा हेल्पिंग व्हर्बचा एरर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये न्यूज. न्यूज हा शब्द सुद्धा आपल्याला माहिती असतं की न्यूज हा शब्द नेहमी आपण काय करतो सिंग्युलर वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे ॲडवाईस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. बेसिक आहे लक्षात द्या. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक म्हणून महत्त्वाचा आहे. ॲडवाईस हा जो शब्द आहे तर आपण नेहमी ॲडवाईसच वापरतो. ॲडवाईसेस त्याला आपण कधी करत नाहीत. ज्याला हा नियम माहिती आहे तर तो एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. इथं वाक्यामध्ये एरर कुठं आहे ॲडवाईसेसमध्ये एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला यामध्ये बघा काय आहे बघा विन्सेंट जॉन्सन अ म्युझिशियन. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर प्रश्न हे आपल्याला MPSCला पण विचारला आहे आणि 2019च्या तलाठ्याच्या पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. पण हा प्रश्न त्यांनी तिथे विचारत असताना आपल्याला पंक्च्युएशन मार्कसाठी विचारलेला आहे. मग यामध्ये लक्षात घ्यायचं बघा विन्सेंट जॉन्सन आणि अ म्युझिशियन हे एकच व्यक्ती आहेत का दोन व्यक्ती आहेत. आपल्याला आत्ता MPSCने अशा प्रकारचा प्रश्न एक विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की ते व्यक्ती एकच आहेत का दोन आहेत. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं विन्सेंट जॉन्सन ज्यावेळेस इथं स्वल्पविराम दिला जातोय आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जर पुढं असेल तर लक्षात ठेवायचे ते व्यक्ती एकच आहेत
आणि त्या पंक्च्युएशन मार्क संदर्भात आपला नियम लक्षात ठेवायचा आहे, जो की एमपीएससीसाठी पण महत्त्वाचा आहे आणि आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस मग त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगणारा शब्द जर पुढे असेल तर इथं पण स्वल्पविराम द्यायचा आहे, इथंही स्वल्पविराम द्यायचा आहे. म्हणजे ते व्यक्ती दोन नाही तर ते व्यक्ती एकच आहेत. आणि याच्यासाठी मग हेल्पिंग व्हर्ब आर पाहिजे का इज पाहिजे, तर या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब इज पाहिजे. मग आपल्याला अशा प्रकारे समजणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघू. तर या ठिकाणी कधीही लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे फर्निचर हा जो शब्द आहे, तर फर्निचर हा शब्द नेहमी आपण सिंग्युलर वापरतोय, त्याला येस प्रत्यय लावत नाहीत, एका सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचतात. याच्यामध्ये एरर जो आहे तर हा फर्निचर्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं व्हेरियस इनिशिएटिव्ज. व्हेरियस हा शब्द देखील आपण काय करतोय, व्हेरियसच्या नंतर जर प्लुरल नाउन असते तर आपण त्या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय आणि मग या ठिकाणी वॉज नाही येणार, तर या ठिकाणी वेअर येणार आहे. लक्षात येते. मग आपल्याला अशा स्वरूपातले सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकवरती खूप सारे प्रश्न विचारले आहेत. जर तुम्ही SSCच्या पाठीमागचे क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे या टॉपिकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आता सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट यावरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले ते पाहिलं. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला क्वेश्चन टॅग. आता यामध्ये मग तुम्हाला वाटतं की यार TCS IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा क्वेश्चन टॅगवरती प्रश्न विचारले आहेत का, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगेल येस, आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा क्वेश्चन टॅगवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारलेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला ज्यावेळेस असं वाक्य दिसतं अरे यार हा एरर कशाचा आहे, क्वेश्चन टॅगचा एरर आहे. मग तुम्हाला सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट काय करायची आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला क्वेश्चन टॅग या टॉपिकचा सगळ्यात बेसिक पहिला रूल काय आहे, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेलं वाक्य जे तर वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर ते चेक करणं गरजेचं आहे. क्वेश्चन टॅगचा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी चेक करायचं आहे. जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करतोय, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपण होकारार्थी करतोय. मग हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग काय होणार, नकारार्थी व्हायला पाहिजे. मग इथं क्वेश्चन टॅग काय पाहिजे, डिडंट शी असा पाहिजे होता आणि म्हणून एरर कशामध्ये आलेला आहे डिअर फ्रेंड्स, या डिड शी यामध्ये एरर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं यू आर फॉन्ड ऑफ इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. यामध्ये लक्षात ठेवायचं वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी पाहिजे. क्वेश्चन टॅग नकारार्थी आहे पण बरोबर आहे का नाही, याच्यामध्ये सब्जेक्ट हा यू आहे, हेल्पिंग व्हर्ब आर आहे. मग या ठिकाणी काय पाहिजे होता, क्वेश्चन टॅग आरंट यू असा क्वेश्चन टॅग पाहिजे होता, परंतु याच्यामध्ये इजंट दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एरर कशामध्ये आहे, इजंट इटमध्ये एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, यामध्ये आय एम सुटेबली ड्रेस फॉर द ओकेजन. यामध्ये हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे, नकारार्थी व्हायला पाहिजे. मग याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आरंट आय होत असे, ॲमंट आय असं होत नाही, हे लक्षात घ्या. काय होत असे, ॲम जे आहे तर ॲम प्लस नॉटचं संक्षिप्त म्हणजे शॉर्ट फॉर्म काय असते, आरंट असतं. ॲम प्लस नॉटचं संक्षिप्त काय असते, आरंट असतं. हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये एरर जो आहे तर एरर हा याच्यामध्ये आहे. मित्रांनो मग आपल्याला आर्टिकल हा जो टॉपिक आहे तर आर्टिकल यावरती कशा स्वरूपात आपल्याला TCS किंवा मग IBPS पॅटर्ननुसार आपल्याला प्रश्न विचारायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. चला बघा. तर या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला जे म्हाडा परीक्षा असेल तर यामध्ये जे आहेत तर प्रश्न त्याच्यामध्ये हा विचारलेला आहे. तर बघा याच्यामध्ये मग बोथ या संदर्भातला नियम आहे. मग तुम्ही जर आत्ता 2022मध्ये झालेले जर MPSCचे जरी क्वेश्चन पेपर पाहिले किंवा MPSCचे PYQ जरी पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की बोथ या शब्दावरती आपल्याला MPSCने सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना सिंपल माहिती आहे, बोथ या शब्दाचा नियम माहीत असेल, बोथ या शब्दाच्या पूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. बोथ या शब्दाच्या पूर्वी कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही, पण नाही, ॲन पण नाही, द पण नाही. मग सिंपल आता बोथ या शब्दाचा अर्थ काय होते, दोन. मग बोथ म्हणल्याच्यानंतर दोन जर असेल तर आणि ॲन आपण एकासाठी वापरतोय. मग बोथच्या पूर्वी तर आपण आणि ॲन तर वापरू शकत नाहीत आणि बोथच्या पूर्वी आपण दही वापरत नाहीत. मग ज्यांना हा नियम माहीत असेल तर ते उत्तर एका सेकंदात देतील, ते म्हणजेच काय नो आर्टिकल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला हा प्रश्न कुठे विचारलेला आहे, SSCने विचारले CGL परीक्षेमध्ये 2020च्या पेपरमध्ये. द बोथ चिल्ड्रन गो टू द सेम स्कूल. मग या ठिकाणी द बोथ आहे, मग द बोथ या ठिकाणी बरोबर आहे का, मग एका सेकंदामध्ये ज्यांना नियम माहिती आहे तर ते सांगू शकतात की हे वाक्य चुकीचं आहे आणि वाक्य कुठं चुकलेलं आहे, द बोथमध्ये या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. याच्यावरती आपल्याला बघा आयोगाने MPSCने सुद्धा कशा प्रकारे प्रश्न विचारला, टेक्निकल कंबाईनचा जो पेपर झाला 2022चा या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे कशावरती, द बोथ. मग आपल्याला माहीत असेल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, बोथच्या पूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत, म्हणजे या ठिकाणी आपल्या समजलं हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, इथं सुद्धा लक्षात ठेवायचं MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस हे जे आहे तर याच्यामध्ये 2017च्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग या ठिकाणी बोथ, द बोथ येईल का, नाही येणार. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं बोथ या शब्दाच्या पूर्वी आपण द आर्टिकल वापरत नाहीत, मात्र बोथ द आपण या ठिकाणी जे आहे तर लक्षात ठेवायचं आपण यूज करू शकतोय. बोथ द पॅरेंट्स, मग आपण बोथच्या नंतर आपण द आर्टिकल वापरतो.
परंतु बोथच्या पूर्वी वापरला जाणार नाही, हे आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? इथं लक्षात घ्यायचं आहे आर्टिकलवरती. आता लक्षात घ्या, लिस्ट हा शब्द जो आहे तर हा काय आहे, एस डी ॲडजेक्टिव्ह आहे. मग एस डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण द आर्टिकल वापरतोय. मग आपल्याला माहिती असतं पाहिजे की एस डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतोय. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार, द. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं शुगर. शुगर हा शब्द काय आहे, शुगर हा शब्द मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊनच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. तर मग आपल्याला अशा प्रकारे आर्टिकलवरती प्रश्न विचारले आहेत. मग या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, नो यूज ऑफ आर्टिकल. नेक्स्ट पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, तर यामध्ये आपल्याला आर्टिकल वापरायला सांगितलं आहे. मग मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला हे का प्रश्न दाखवते, त्याचं रिझन असं आहे की तुम्ही वरवरचा अभ्यास करू नका. आता मी तुम्हाला टॉपिक जे आहे तर टॉपिकच्या लिस्ट सांगितलेलं आहे. मग हे जे टॉपिक तुम्ही लिहून घेतलेले आहेत, हे टॉपिक तुम्ही अभ्यास करत असताना ह्या टॉपिकचे सगळेच नियम जे आहेत तर सगळेच नियम तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मग त्या टॉपिकचे 2 नियम असतील, 5 असतील, 10 असतील, 20 असतील, 30 असतील, 40 असतील, 50 नियम असतील, हे सगळेच नियम परफेक्ट करा. मग आपण सुरुवातीलाच काय सांगितलं, TCS IBPS पॅटर्न हा जो आहे तर एक स्ट्रेट जे आहे तर स्ट्रेट रोड आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की हां या परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. मग टॉपिक माहीत झाले आहेत तर मग आपण अभ्यास करत असताना मग त्या टॉपिकचा आपण अभ्यास कंप्लीट करणं गरजेचं आहे, व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्या टॉपिकचे कुठलाही प्रकारचा नियम असू द्या, आतापर्यंत त्याच्यावरती नियम प्रश्न विचारला असेल किंवा नसेल, परंतु तुम्ही तो नियम काय करायचा आहे, परफेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न त्या टॉपिकवरती कसाही विचारू द्या, आपण त्याचं उत्तर सहज देऊ शकतोय. मग या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, हे पुअर हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, तुम्हाला मग या आर्टिकल संदर्भातला नियम माहीत असला पाहिजे, जो ॲडजेक्टिव्हचा नियम आहे. जेव्हा ॲडजेक्टिव्हमधून लोकांचा बोध होतो त्यावेळेस आपण त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. मग हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विजडम हे काय आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. मग ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या पूर्वी आपण आर्टिकल वापरतो का, हा नियम माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, हे द सुनर, यालाच आपण काय म्हणतोय, पॅरलल स्ट्रक्चर म्हणतोय किंवा समांतर वाक्यरचना ज्यावेळेस असते तर त्यावेळेस लक्षात ठेवायचे वाक्यरचना पण महत्त्वाची आहे. मग द प्लस CD ॲडजेक्टिव्ह असते आणि त्याच्यानंतर मग सब्जेक्ट असतो. ही वाक्यरचना महत्त्वाची. आपल्याला MPSCने याच्यावरती स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्यानंतर मग वर्ब म्हणा किंवा हेल्पिंग वर्ब असते आणि पुढे ही वाक्यरचना सेम तशीच असते, द प्लस CD ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर वर्ब असते. मग या ठिकाणी CD ॲडजेक्टिव्ह आहे पण इथं काय पाहिजे, द आर्टिकल पाहिजे. याला आपण म्हणतोय पॅरलल स्ट्रक्चर, हे माहीत आपल्याला असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मग आपल्याला प्रश्न जे विचारलेले आहेत तर हे प्रश्न आर्टिकलचे अशा स्वरूपात विचारले आहेत. सिरीज हा जो शब्द आहे तर सिरीज हा शब्द काय आहे, सिरीज म्हणजे शृंखला. सिरीज हा जो शब्द आहे तर हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. मग कलेक्टिव्ह नाऊनच्या पूर्वी आपण अ किंवा एन आर्टिकल वापरतो, हे सुद्धा आपल्याला माहीत असावं लागतंय. पाहायचं की प्रेपोजिशन हा जो टॉपिक आहे तर या प्रेपोजिशन या टॉपिकवरती प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारला आहे. लक्षात ठेवायचं, इन माय वॉच का बाय माय वॉच असते. मग आपण जनरली काय करतो, तुझ्या घड्याळामध्ये किती वाजलेत असं म्हणायचं. मग त्यावेळेस आपण काय म्हणतोय, व्हॉट इज टाईम इन युअर वॉच. तर हा प्रश्न आपल्या MPSCने सुद्धा विचारले. तर व्हॉट इज टाईम इन युअर वॉच नसते, तर व्हॉट इज टाईम बाय युअर वॉच असते. काय असते, व्हॉट इज टाईम बाय युअर. मग आपल्याला ह्या बेसिक ज्या आहे तर ह्या अशा गोष्टी माहीत असाव्या लागतात डिअर फ्रेंड्स. मग या कॉन्सेप्ट आपण वाचल्या तरच आपल्याला माहीत असणार आहेत ना, अभ्यास केला तरच माहीत होतील आपल्याला. मग आपण जनरली काय करतो, इन युअर वॉच म्हणतो. काय म्हणतो आपण, इन युअर वॉच. मग लक्षात घ्यायचं आहे आपल्याला काय म्हणायचं असेल, व्हॉट इज टाईम इन युअर वॉच रॉंग आहे, तर व्हॉट इज टाईम बाय युअर वॉच या ठिकाणी बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करायचं, हे बाय या ठिकाणी बरोबर येते. काय येते, बाय. मग हे सगळे जे प्रश्न आहेत तर मग हे कॉपीड वर्ड फॉर वर्ड असते का वर्ड टू वर्ड असते. मग वर्ड फॉर वर्ड म्हणायचं का वर्ड टू वर्ड असते, तर हे वर्ड फॉर वर्ड आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी प्रेपोजिशनवरती विचारलेले आहेत. तर मित्रांनो आणखी कोणते टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर ते आहेत बघा, ग्रामरचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आणखी टॉपिक येतात, पार्ट्स ऑफ स्पीच. मग तुम्ही म्हणत असाल सर आम्ही TCS IBPS पॅटर्नमध्ये तर पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न पाहिलेच नाही, तर यस, त्याचं उत्तर 100% बरोबर आहे. आपल्याला MPSC जे आहे तर MPSC ज्या पद्धतीने पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न विचारते तर MPSC पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न कशा प्रकारे विचारते, एक वाक्य दिलं जातं आहे, त्या वाक्यामध्ये एका शब्दाला किंवा कधी कधी 2 शब्द 3 शब्दाला अंडरलाईन केलं असतं आणि प्रश्न विचारला जातो. अधोरेखित केलेला जो शब्द आहे तर त्या अधोरेखित केलेला शब्द म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द जो आहे तर त्या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे, अशा प्रकारे आपल्याला MPSC प्रश्न विचारते. किंवा आता सध्याचा लेटेस्ट पॅटर्न काय आहे MPSCचा, पण 4 वाक्य दिले जातात किंवा 2, 3, 4 वाक्य दिले जातात आणि त्या वाक्यामध्ये 4ही वाक्यामध्ये सेम शब्द वापरला जातो. तर त्या टॉपिकलाच काय म्हणतो आपण, द सेम वर्ड यूज ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे सेम शब्द त्या 4ही वाक्यामध्ये दिला जातो आणि आपल्याला त्या शब्दाला त्या 4ही वाक्यामध्ये जो शब्द दिलेला असतोय तर तो शब्द त्या 4ही वाक्यामध्ये नेमकं कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचं कार्य करतो
त्याचं फंक्शन काय, तर आपल्याला अशा प्रकारचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातोय. परंतु मित्रांनो, आपल्याला TCS IBPS पॅटर्नमध्ये आपल्याला त्या जे शब्द असणार आहेत तर त्या शब्दाला अंडरलाईन केलं असतंय आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे अशा स्वरूपातला प्रश्न आपल्याला विचारला जात नाही. मग पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारला जातोय, त्याच्यामध्ये पण कोणत्या ह्याच्यावरती आणि कशा स्वरूपात लक्षात घ्यायचं आहे. नाऊनचे प्रकार आपल्याला विचारले जात नाहीत, प्रोनाऊनचे प्रकार विचारले जात नाहीत. आपल्याला फक्त या ठिकाणी कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपल्याला जे सपोज काय असणारे लक्षात घ्यायचं, आपल्याला नाऊन असेल म्हणजे याच्यामध्ये सिंपल मी तुम्हाला सांगेल जे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स असतात तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. मग याच्यामध्ये काय असतं, डायरेक्ट वाक्य दिलं जात आहे आणि त्या वाक्यामध्ये जो आहे तर मग त्या वाक्यामध्ये नेमकं एरर कुठं आहे तर असा जो प्रश्न विचारला जातोय. मग त्याच्यामध्ये तो एरर जो आहे तर एरर हा कशावरती, कोणत्या ग्रामरच्या कॉन्सेप्टवरती असतो. तर त्याच्यामध्ये मग काय असणार, त्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह पाहिजे होतं पण त्या ठिकाणी ॲडवर्ब दिलेलं असतंय. त्या वाक्यामध्ये ॲडवर्ब पाहिजे असतंय पण त्या ॲडवर्बच्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वापरलेलं असतंय. त्याच्यामध्ये नंतर जे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन पाहिजे असते परंतु त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी जे आहे तर त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह वापरलेलं असते. तर अशा प्रकारचे पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे मी तुम्हाला सिंपल सांगेल, पार्ट ऑफ स्पीचवरती जे प्रश्न विचारले जात आहेत तर त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे प्रिफिक्स सफिक्स याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामधल्या काही पार्ट ऑफ स्पीच आहेत त्याच्यावरती आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले पाहायला मिळतील. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचे सिंग्युलर प्लुरल, एक वचन अनेक वचन जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. सिंग्युलर आणि प्लुरलवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्यानंतर बघा ॲडजेक्टिव्स, IMP ॲडजेक्टिव्ह जे आहेत तर IMP ॲडजेक्टिव्स. आता ॲडजेक्टिव्ह तर आपल्याला हे कॉन्सेप्ट माहीत असायलाच पाहिजे. IMP ॲडजेक्टिव्स म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये शब्द आहेत. मग त्यामध्ये कोणते शब्द आहेत, लिटल असेल, अ लिटल असेल, द लिटल असेल, फ्यू असेल, अ फ्यू असेल, द फ्यू असेल, होल असेल, अ होल, द होल ऑफ असेल. त्याच्यानंतर नियरेस्ट असेल, नेक्स्ट टू असेल, फॉर्मर असेल, फॉर्मर, त्याच्यानंतर लॅटर, ओल्डर असेल, एल्डर असेल, त्याच्यानंतर एल्डेस्ट असेल, यंगर असेल, यंगेस्ट असेल. हे शब्द कधी वापरायचे आहेत. त्याच्यानंतर सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फेरियर, त्याच्यानंतर प्रायर, हे जे शब्द असतात तर हे शब्द आपण कशा प्रकारे वापरले जातात हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आणि ॲडजेक्टिव्हवरती आणखी एक गोष्ट महत्त्वाची, डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपल्या प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब जे आहे तर ॲडवर्बमध्ये आपल्याला डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे, ॲडवर्ब जे आहे तर ॲडवर्बवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात. एक वाक्य दिलं जात आहे आणि त्या वाक्यामध्ये ॲडवर्बची आवश्यकता असते परंतु त्या ठिकाणी तो शब्द जो आहे तर तो ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये लिहिलेला असतो आणि मग त्या ठिकाणी एरर कोणता आहे तर आपल्याला हा समजून त्या ठिकाणी घ्यायचा असतो. तर ॲडवर्बवरती प्रश्न विचारले जातात. प्रेपोजिशनवरती आपल्याला प्रश्न तर त्या ठिकाणी सरळ आपल्याला समजतात की हे प्रश्न प्रेपोजिशनवरती विचारलेले आहेत. मग प्रेपोजिशनचे प्रश्न असतात. कंजंक्शन्समध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर कंजंक्शन्समध्ये या ठिकाणी आपल्याला MPSC सारखं टाईप्स ऑफ कंजंक्शनवरती प्रश्न असतात पण कंजंक्शनचे जे शब्द आहेत मग हे आपण आता टेन्स ॲग्रीमेंटमध्ये जे सांगितलं ते शब्द मी पुन्हा एकदा सांगतोय. मग ॲज सून ॲज असेल, नो सून असेल, त्याच्यानंतर दो असेल, अल्दो असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल. तसेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग बट हा शब्द कधी वापरायचा आहे, दो अल्दो कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, दो अल्दोसोबत आपण कुठला शब्द वापरतो किंवा कोणता शब्द वापरत नाही या आपल्याला बेसिक गोष्टीसुद्धा याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्सवरती सुद्धा आपल्या प्रश्न TCS IBPS पॅटर्नमध्ये विचारले जातात. तर हा एरर कशाचा आहे लक्षात घ्यायचा आपल्याला. पॅरेंट्स मस्ट मॉनिटर, या ठिकाणी जर तुम्ही वाक्य पाहिलं तर वाटतं अरे ह्याच्यात एरर कशा प्रकारचं दिलं आहे किंवा एरर कोणता आहे असं आपल्याला या ठिकाणी फील होत आहे. परंतु तुम्ही जर वाक्य व्यवस्थित रीड केलं, व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एरर कोणता आहे नेमका. तर या वाक्यामध्ये तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचं आहे एरर जो आहे तर एरर हा कुठं आहे, देममध्ये एरर आहे. कशामध्ये एरर आहे, देममध्ये. मग पॅरेंट्स मस्ट मॉनिटर व्हॉट दिअर चिल्ड्रन म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे जे पालक आहेत तर या पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची जी मुलं आहेत तर त्यांची मुलं हे इंटरनेटचा ॲक्सेस घेऊन नेमकं काय काय सर्च करतात किंवा काय पाहतात. तर यासाठी लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्यायचं मग इथं देम असणार आहे का नाही तर इथं काय पाहिजे, दिअर पाहिजे. मग तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रश्न कशावरती विचारला आहे. मग आपल्याला या बेसिक कॉन्सेप्टवरती सुद्धा प्रश्न विचारला आहे की नेमकं वाक्यामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये ते प्रोनाऊन असायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी जे आहे तर मग ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे का पॉझिटिव्ह केसमध्ये पाहिजे हे लक्षात ठेवायचं. मग इथं काय पाहिजे, दिअर पाहिजे तर इथं देम येणार नाही. आणि मग एरर कशामध्ये आहे तर या ठिकाणी एरर इथं आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघा. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इट वॉज हर हू रिप्रेझेंटेड. बघा आता इथं सुद्धा हा एरर जो आहे तर हा एरर कशावरती आहे लक्षात घ्यायचा आपल्याला. तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेस टू बी असते ना, टू बीचे हेल्पिंग व्हर्ब ॲम इज आर असेल, वॉज वेअर असेल, त्याच्यानंतर शल बी विल बी असेल. टू बीच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर ज्यावेळेस प्रोनाऊन येतं तर ते प्रोनाऊन हे नेहमी प्रथमामध्ये असते. मग लक्षात ठेवायचं आहे मग ते इट इजची वाक्यरचना असू द्या नाहीतर इट वॉजची वाक्यरचना असू द्या, यांच्यानंतर जे येणारं जे प्रोनाऊन आहे तर ते
प्रथमामध्ये असायला पाहिजे प्रोनाऊन, म्हणजेच कसं असायला पाहिजे, इट इज आय पाहिजे, इट इज मी नाही. मग आय बरोबर आहे, इट इज मी चुकीचं आहे. इथं सुद्धा मग काय पाहिजे, इट वॉज शी पाहिजे, इट वॉज हर नाही. आणि म्हणून एरर याच्यामध्ये कुठं आहे, तर याच्यामध्ये एरर हा आहे. तर आपल्याला या पद्धतीने समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, वी कॅन सी मच चेंजेस इन गव्हर्नमेंट स्कूल्स दीज डेज. मग वी कॅन सी मच चेंजेस, मग या ठिकाणी चेंजेस हा जो शब्द आहे तर आपल्याला समजला पाहिजे, मच हा शब्द माहीत असायला पाहिजे. मग मच हा जो शब्द आहे तर मच या शब्दाचा नियम काय आहे, मचच्या नंतर आपण काय करतो, अनकाउंटेबल नाऊन वापरतो. मग चेंजेस हा शब्द काउंटेबल नाऊन आहे. मग या ठिकाणी एरर कशामध्ये आहे, मच चेंजेसमध्ये एरर आहे. या ठिकाणी आहे होल कंट्री. मग हे जे प्रश्न आहेत, आता मच हा जो शब्द आहे, मग मच असेल, मेनी असेल, लिटल असेल, अ लिटल असेल, होल असेल, अ होल असेल, हे शब्द जे आहेत तर हे IMP ॲडजेक्टिव्ज आहेत. मग आपल्याला या शब्दासंदर्भातले नियम माहीतच असायला पाहिजेत. चला बघा, या ठिकाणी होल जो आहे तर होल हा शब्द आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. मग होल आहे, होल, अ होल, द होल, द होल ऑफ, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला या चारही शब्दाचं आपल्याला जे आहे तर फंक्शन माहिती असतं पाहिजे, की होल कधी वापरायचं आहे, अ होल कधी वापरायचं आहे, द होल कधी वापरायचं आहे आणि द होल ऑफ कधी वापरायचं आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये एरर हा होल या शब्दासंदर्भातला आहे. त्या ठिकाणी हे जर वाक्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एरर कशामध्ये विचारलेला आहे, या शब्दाचा सुद्धा एरर आहे. मग इरिलेव्हन्स पाहिजे याच्यामध्ये का इरिलेव्हंट पाहिजे, तर याच्यामध्ये प्रश्न आहे. म्हणजेच आपल्याला जे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स असतात, मग त्या वाक्यामध्ये नाऊन पाहिजे का ॲडजेक्टिव्ह पाहिजे, नाऊन पाहिजे का ॲडजेक्टिव्ह पाहिजे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. कधीही लक्षात ठेवायचे, क्वाईट असेल, रॅदर असेल, व्हेरी असेल, टू असेल, या शब्दाच्या नंतर आपण ॲडजेक्टिव्ह वापरत असतो, नाऊन वापरत नाही साधारणतः. मग याच्यामध्ये काय असणार, इरिलेव्हन्स पाहिजे होतं का इथं इरिलेव्हंट पाहिजे होतं, याच्यावरती आपल्याला प्रश्न हा विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुन्हा एकदा प्रश्न हा मच यावरतीच आला आहे आणि विलेजर्स हा शब्द काय आहे, प्लुरल नाऊन आहे. मग मचच्या नंतर आपण काय करतो, नेहमी अनकाउंटेबल नाऊन वापरतो, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथं आपल्याला लिटल हा शब्द बरोबर आहे का, आय अर्न लिटल मनी, मग याच्यामध्ये लिटल मनी बरोबर आहे का, तर इथं द्यान वापरलेलं आहे. द्यान वापरले म्हणल्याच्यानंतर लक्षात आलं पाहिजे की इथं काय आहे, डिग्रीचं वाक्य आहे. मग CDचं वाक्य आहे. मग CDचं वाक्य जर असेल तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे, लिटल या शब्दाचा जे CD फॉर्म आहे तो काय असते, मग लेस असणार आहे. मग एक तर तिथं लेस पाहिजे किंवा मोर पाहिजे, इथं लेस वापरा किंवा मोर पाहिजे, कारण आपल्याला वाक्य जे आहे तर वाक्य CD फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, CD. मग या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्ह जे वापरत असताना आपण काय करतो, CD फॉर्ममध्ये वापरायचं आहे. मग लिटलचं CD फॉर्म काय असते, लेस असते. आणि मेनीचं किंवा मचचं CD फॉर्म काय असते, मोर असते. मग या ठिकाणी मग कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, परंतु आपल्याला वाक्य समजलं पाहिजे. या ठिकाणी हे द्यान वापरले म्हणल्याच्या नंतर ॲडजेक्टिव्हचा फॉर्म हा CD फॉर्म असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला पुढं, यामध्ये दीपूज मदर हॅज रिपीटेड आस्क्ड हिम, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, रिपीटेड हा जो शब्द आहे तर रिपीटेड हा शब्द यामध्ये मग बरोबर आहे का, कारण या ठिकाणी काय तिने विचारलं म्हणजे सातत्याने सारखं सारखं विचारलं, म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे, रिपीटेड पाहिजे का, नाही. कारण मग रिपीटेड जर केलं तर इथं पण क्रियापद होतं आणि हे पण क्रियापद होतं आहे. मग या ठिकाणी एकाच वाक्यामध्ये सोबत चिटकून एकाच वाक्यामध्ये लगेच आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं, एकाच वाक्यामध्ये सोबत चिटकून दोन क्रियापदं कधीही वापरले जात नाहीत. मग या ठिकाणी रिपीटेड हे पण क्रियापद झालं, हे पण क्रियापद आहे. मग आपल्याला माहीत आहे की अरे याच्यापैकी एक शब्द कुठला तरी वेगळा ॲडव्हर्ब म्हणजे वेगळ्या पार्ट ऑफ स्पीचचा पाहिजे. मग इथं काय पाहिजे, रिपीटेडली पाहिजे, रिपीटेडली म्हणजे इथं ॲडव्हर्ब फॉर्ममध्ये पाहिजे. मग इथं एरर कशामध्ये आहे, रिपीटेडमध्ये आहे. म्हणजे हा एरर आपल्याला समजला ॲडव्हर्बमधला एरर आहे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, द हाऊस वॉज सो ओल्ड दॅट इट्स वॉल्स वेअर क्रॅक्ड बॅड. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, द हाऊस वॉज सो ओल्ड दॅट इट्स वॉल्स वेअर क्रॅक्ड बॅड. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, बॅड हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे का बॅडली या ठिकाणी पाहिजे होतं, तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो मग समजलं पाहिजे हा एररसुद्धा ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हचा एरर आहे. त्याच्यात नेक्स्ट बघायचं, शी आस्क्ड मी वेअर हॅड आय गॉन फॉर डिनर. मग इथं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं बघा, इथं एरर कशा पद्धतीचं आहे, त्याच्याच वाक्याची रचना जी आहे तर वाक्याच्या रचनेवरती एरर आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे तर या सेंटेन्स स्ट्रक्चरवरती एरर आहे. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, डब्ल्यूएच शब्द जे असतात तर डब्ल्यूएच शब्द जेव्हा वाक्याच्या मध्ये वापरले जातात तेव्हा आपण डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट घेतोय आणि नंतर हेल्पिंग वर्ब घेतोय. मग अगोदर सब्जेक्ट पाहिजे नंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे, याच्यामध्ये हा पण एरर आहे. मग या ठिकाणी वाक्य कसं पाहिजे होतं, अगोदर आय पाहिजे होतं, नंतर हॅड पाहिजे होतं आणि नंतर गॉन असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एरर हा कशामध्ये आहे, हॅड आय मध्ये आहे, तर या ठिकाणी एरर हा इथं आहे. नेक्स्ट बघा पुढं, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न तर MPSCने खूप सारे विचारले आहेत, MPSCने खूप विचारले आहेत. मग म्हणून मी तुम्हाला सांगतोय, TCS असू द्या, IBPS असू द्या तर MPSC असू द्या, ग्रामरच्या कॉन्सेप्ट ह्या त्याच आहेत, फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. इथं हा प्रश्न आपल्याला स्पॉट द एरर म्हणून विचारलेला आहे. इथंही सेम तसंच आहे. हाव हा शब्द डब्ल्यूएच शब्दच आहे, याच्यामध्ये हा वाक्याच्या मध्ये वापरला आहे. वाक्याच्या मध्ये जर डब्ल्यूएच शब्द वापरला असेल तर
अगोदर सब्जेक्ट येणार आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब म्हणा किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर येणार. मग या ठिकाणी सुद्धा काय पाहिजे होतं, वी कॅन. मग ज्यांना हा नियम माहीत आहे ते एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतंय आणि त्याचं उत्तर आहे मग या ठिकाणी हाऊ कॅन वी, याच्यामध्ये एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द मॅन एन्जॉय द व्ह्यू फ्रॉम हिज टेरेस. द मॅन वॉज एन्जॉयड, सॉरी इथं वॉज एन्जॉयड आहे. मग या ठिकाणी वॉज एन्जॉय बरोबर आहे का, तर नाही. कारण द मॅन वॉज एन्जॉय म्हणजेच काय, माणसाला एन्जॉय केलं गेलं असा त्याचा अर्थ होत आहे. मग या ठिकाणी वाक्य चुकीचं आहे. वाक्य आपल्याला या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसमध्ये नाही तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये, ॲक्टिव्ह वॉइसच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. इथं वॉचची गरज नाही, फक्त काय पाहिजे, द मॅन एन्जॉय द व्ह्यू फ्रॉम हिज टेरेस अशा पद्धतीने पाहिजे होतं. नेक्स्ट बघा, द पोस्टर वॉज मेक. आता पोस्टर बनवलं गेलं. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वॉज वरच्या नंतर आपण काय करणार आहे, पॅसिव्ह वॉइसचं जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी V3 वापरायचं असते. मग या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसचं वाक्य तर इथं V3 असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, आय एम हिअरिंग अ स्ट्रेंज नॉईज नाव. आता हा जर प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर हा प्रश्न कुठल्या कॉन्सेप्टवरती विचारला आहे, ग्रामरच्या स्टेटिव्ह व्हर्ब म्हणून एक व्हर्बचे प्रकार आहेत. मग व्हर्बच्या प्रकारामध्ये काय आहे, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब, स्टेटिव्ह व्हर्ब, डायनामिक व्हर्ब, कोपिला व्हर्ब, लिंकिंग व्हर्ब्स आहेत, लेक्झिकल व्हर्ब्स आहेत, लेक्झिकल व्हर्ब्स आहेत, ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. हे आपल्याला अशा प्रकारचे किंवा स्ट्रॉंग व्हर्ब असतील, वीक व्हर्ब्स असतील, रेग्युलर व्हर्ब असतील, इरेग्युलर व्हर्ब्स असतील, डिफेक्टिव्ह व्हर्ब्स असतील, अशा प्रकारचे व्हर्बचे प्रकार आहेत. आणि हा जो प्रश्न विचारला तर आपल्याला हा प्रश्न हा कशावरती आहे, स्टेटिव्ह व्हर्बवरती आहे. मग आपल्याला अगोदर स्टेटिव्ह व्हर्ब ही कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे. स्टेटिव्ह व्हर्बचे काय रूल्स आहेत तर माहीत असले पाहिजेत. एका सेकंदात आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग स्टेटिव्ह व्हर्ब जे असतात तर स्टेटिव्ह व्हर्बला आपण साधारणतः स्टेटिव्ह व्हर्ब जे आहेत तर हे कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत, म्हणजेच आपण त्यांना ING प्रत्यय आपल्याला आपण त्यांना वापरत नाहीत. मग या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं, हिअरिंग हा जो शब्द आहे तर हा पण स्टेटिव्ह व्हर्ब आहे. मग लाईक असेल, वॉन्ट असेल, लाईक असेल, वॉन्ट असेल, डिसलाईक असेल, त्याच्यानंतर हिअर असेल, स्मेल असेल, टेस्ट असेल, बिलीव्ह असेल, रेकग्नाइज असेल, हे जे शब्द आहेत तर किंवा थिंक असेल, हे शब्द जे आहेत तर हे शब्द आपण काय लक्षात घ्यायचं आहे, हे स्टेटिव्ह व्हर्ब आहेत आणि यांना ING प्रत्यय आपण म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. म्हणून याचा एरर काय आहे, हा एरर याच्यामध्ये आहे. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं, फक्त आणि फक्त काय पाहिजे, आय हिअर एवढंच पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, शी हॅज बीन. बघा आता हा जो एरर आहे तर हा एरर कशाचा आहे, टेन्सचा एरर पण आहे आणि हा एरर कशाचा आहे लक्षात घ्यायचं आपल्याला, हे जे प्रेपोजिशन्स आहेत तर त्याचा पण एरर आहे. मग हॅव बीन, हॅज बीन मध्ये आपण काय करतो, सिन्स आणि फॉर वापरतोय. पण सिन्स कधी वापरायचं, स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी. फॉर कधी वापरायचं, ड्युरेशन दाखवण्यासाठी. मग इथं काय पाहिजे होतं, फॉर पाहिजे होतं, सिन्स नाही. नेक्स्ट लक्षात ठेवायचे, वन्स अपॉन अ टाइम अ ब्युटिफुल प्रिन्सेस हॅज फॉलन. मग या ठिकाणी वन्स अपॉन टाइम म्हणल्याच्यानंतर वाक्यामध्ये टेन्स कोणता पाहिजे, पास्ट पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये टेन्स म्हणजे टेन्सवरती सुद्धा याच्यामध्ये हा एरर आहे, टेन्सचा एरर आहे. मग इथं हॅजच्या ऐवजी हॅड पाहिजे. बघा मी एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग मी तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करत नाहीत, फक्त मी तुम्हाला सांगतोय की प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत, प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात. लास्ट इव्हिनिंग म्हणल्याच्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे, लास्ट इव्हिनिंग म्हणल्याच्यानंतर टेन्स कोणता पाहिजे, लास्ट इव्हिनिंग म्हणजे पास्ट आला. मग पास्ट म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी V1 येणार आहे का, नाही तर V1 म्हणल्या पास्ट म्हणल्याच्यानंतर काय येणार आहे, V2 येणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे, द स्टुडंट्स हॅव बीन डुईंग योगा सिन्स. इथं पण पुन्हा तेच ॲन आवर हे ड्युरेशन दाखवतं. ड्युरेशन जर दाखवत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, फॉर वापरतो. म्हणजे तुम्हाला इथं काय माहीत असायचे, सिन्स आणि फॉर कसं वापरायचं हे माहीत असायला पाहिजे. मग हे अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे डिअर फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारतात. आणखी एक बेसिक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण अँड जे आहे तर अँड संदर्भातला खूप महत्त्वाचा नियम असतो. जेव्हा अँडने दोन वाक्य जोडलेले असतील किंवा जेव्हा अँडने दोन म्हणजे अँडने जे शब्द जोडलेले असतात तर ते दोन्ही शब्द एकाच पार्ट ऑफ स्पीचचे असतात किंवा एकाच फॉर्ममध्ये असतात. म्हणजे कसं असणार आहे, आता या ठिकाणी काय आहे 2+V1 आहे तर पुढं पण काय पाहिजे 2+V1च पाहिजे. जर अँडच्या अगोदरचं क्रियापद हे V2 असेल तर अँडच्या नंतरचं क्रियापद सुद्धा V2च असते. अँडच्या अगोदर जो टेन्स आहे तर तोच टेन्स पुढच्या वाक्याचा पण असायला पाहिजे. असा एक सिंपल नियम आहे. मग हा नियम ज्यांना माहीत असेल तर ते उत्तरापर्यंत सेकंदामध्ये पोहोचतील. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, नायदर म्हणल्याच्यानंतर आपल्याला समजतं, आता मी बेसिकमध्ये तुम्हाला सांगितलं नायदरचा जोडीदार कोण असते, नायदरमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं नॉर असते. मग सिंपल आहे हा प्रश्न या ठिकाणी जे आहे यामध्ये लक्षात ठेवायचं. स्पॉट एरर कुठं आहे, बघ नॉरमध्ये एरर आहे म्हणजे ऑरमध्ये एरर आहे, तर या ठिकाणी ऑरच्या ऐवजी नॉर पाहिजे होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, ही कुड नॉट गेट अ जॉब डिस्पाईट ऑफ. डिस्पाईट हा जो शब्द आहे तर डिस्पाईट या शब्दासोबत आपण ऑफ वापरत नाही, तर ऑफ कोणासोबत वापरतोय, इनस्पाईट ऑफ सोबत वापरतोय, डिस्पाईट सोबत वापरत नाहीत. नेक्स्ट आहे ॲज सून ॲज. ॲज सून ॲजचं वाक्य आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ॲज सून ॲजमध्ये जर काय असेल पास्ट टेन्स असेल तर पुढं पण काय असतो पास्ट टेन्सच असतो, V2 असतंय, आपण वुड वगैरे वापरत नाहीत. नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, आय एम शुअर दॅट आय फाउंड द प्लेस विदाउट एनी डिफिकल्ट वेन आय गो नेक्स्ट टाईम. मग लक्षात ठेवायचं आणखी एक, याच्यामध्ये टेन्स ॲग्रीमेंटचा हा प्रश्न आहे. मग टेन्स ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, जर पहिल्या वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल इथं तर इथं पण काय पाहिजे पास्ट टेन्सच असायला पाहिजे.
नेक्स्ट आहे अल्दोचं वाक्य. अल्दोच्या वाक्यामध्ये कधीही आपण काय करत आहेत, अल्दो वापरलं तर बट आपण वापरत नाहीत. एवढा बेसिक नियम आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. मग ह्या अशा पद्धतीने प्रश्न आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रेफर वापरायचं तर प्रेफरसोबत आपण दॅन कधीही वापरत नाही. प्रेफरसोबत काय वापरतो, टू वापरतो. यालाच आपल्याला म्हणजे PS माहीत असणं गरजेचं आहे. प्रेफरसोबत आपण काय वापरतोय, टू वापरतो, प्रेफर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ आय एम यू आय वुडंट. मग या ठिकाणी इफची वाक्यरचना आहे. इफचं स्टेटमेंट आहेत, इफचे 4 स्टेटमेंट आहेत किंवा इफचे 4 टाईप आहेत. टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. मग हे टाईप 0मध्ये कोणता टेन्स येतो, टाईप 1मध्ये कोणता, टाईप सेकंडमध्ये कोणता, टाईप 3मध्ये कोणता येतोय, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. इथं पण सेम तसंच आहे. आय शॅल बाय दिस बुक इफ यू लाईक ऑर नॉट. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ऑर कधी वापरायचं आहे. ऑर सोबत आपण काय वापरतो, वेदर. वेदर सोबत आपण काय करतो, ऑर वापरतोय. मग वेदर ऑर किंवा आयदर ऑर असते. पण या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतो, वेदर वापरणार आहोत, इफ वापरणार नाहीत. या ठिकाणी ही स्टॉप कॉपिंग. या ठिकाणी स्टॉप म्हणजेच कुठल्या टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये. मग पुढचं जे वाक्य तर हे सुद्धा कुठल्या टेन्समध्ये असायला पाहिजे, पास्ट टेन्समध्ये असायला पाहिजे. म्हणजे हे टेन्स ॲग्रीमेंटचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न कशाचे, टेन्स ॲग्रीमेंटचे प्रश्न आहेत. मग लक्षात ठेवायचं आपल्याला इथं पण तेच. यू कॅनॉट लिव्ह अ हेल्दी लाईफ अल्दो यू स्टॉप स्मोकिंग. मग या ठिकाणी अल्दो हा शब्द बरोबर आहे का. अल्दो हे काय दाखवत असते, कॉन्ट्रास्ट दाखवत असते. मग या वाक्यामध्ये अल्दो हे कंजंक्शन बरोबर बसतंय का. मग अल्दोच्या ऐवजी दुसरं कुठलं असायला पाहिजे का, मग इफ पाहिजे का, अनलेस पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. यू लुक व्हेरी टायर्ड यू वुड. मग या ठिकाणी पुन्हा लुक हे V1 आहे, वुड हे पास्ट टेन्स दाखवत असते. मग आपल्याला हे बेसिक मित्रांनो लक्षात असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो टेन्स हा जो टॉपिक आहे तर या टेन्स या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न कशा स्वरूपात विचारायचे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा टेन्स या टॉपिकवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेत. आयोगाने TCSने आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेत. MPSC तर विचारते, परंतु TCSने सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेत. मग या ठिकाणी आपल्याला टेन्स हा टॉपिक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. टेन्स या टॉपिकवरती जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त टेन्स त्याचे नाव आणि स्ट्रक्चर पाठ करून तुम्ही उत्तर मिळवू शकत नाहीत किंवा तुम्ही परीक्षेमध्ये मार्क्स जे आहेत ते मार्क्स मिळवू शकत नाहीत. यासाठी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, आता सध्याचा बदललेला पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. टेन्सवरती आपल्याला प्रश्न विचारत असताना कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, कोणते शब्द वापरले जात नाहीत, त्या टेन्सच्या वाक्यामध्ये त्या शब्दाची प्लेस कुठं असते हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये टेन्स ॲग्रीमेंट आपल्याला सुद्धा समजणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी माय कझिन रवी ऑलवेज. या ठिकाणी काय आहे, मग माय कझिन रवी ऑलवेज सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल. वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर येणारं क्रियापद जे असेल तर त्याला येस प्रत्यय असे लागतो. या ठिकाणी काय पाहिजे, कम्स पाहिजे होतं. मग इथं कम आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा हा प्रश्न जो आहे हा प्रश्न समजून घ्या. मग या ठिकाणी हा जो प्रश्न विचारला आहे तर यामध्ये काय विचार, 4 वाक्य दिलेत आणि विचारलाय प्रश्न यापैकी कोणतं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग ज्यांनी स्ट्रक्चर पाठ केले तर ते म्हणतील की यार याच्यामध्ये 2 वाक्य आहेत, कुठलं आहे. मग याच्यामध्ये न्यू हे V2 आहे, नोज हे V1 आहे, हॅज प्लस V3 हे पण काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आणि हॅड प्लस V3 हे पास्ट परफेक्ट आहे. मग याच्यामध्ये बऱ्याच जणांनी उत्तर काय केलेलं आहे, याचं उत्तर हे 2 नंबर ऑप्शन दिलेलं आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये हे सुद्धा माहीत असले पाहिजे की कोणत्या टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे आणि कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात हे माहीत असावं लागतंय आणि कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जात नाहीत हे सुद्धा माहीत असावं लागतंय. मग सिन्स हा जो शब्द आहे तर लक्षात घ्यायचा तुम्हाला, सिन्स हा शब्द साधारणतः आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरत नाही, तर सिन्स आणि फॉर हे शब्द जे आहेत स्टार्टिंग टाईम आणि ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरतो, पास्ट परफेक्टमध्ये वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो आणि म्हणून या ठिकाणी वाक्य कोणतं बरोबर आहे, हॅज प्लस V3. आता इथं आपण वापरू शकतो हा शब्द, मात्र आपल्याला प्रश्न काय विचारला, प्रेझेंट टेन्स विचारला आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मी या ठिकाणी ह्याचं विश्लेषण का सांगितले, त्याचं रिझन असं आहे की मित्रांनो तुम्ही फक्त आणि फक्त टेन्सचे स्ट्रक्चर पाठ करून येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळू शकत नाहीत. क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपल्याला पुन्हा प्रश्न विचारला प्रेझेंट टेन्समध्ये कोणतं वाक्य आहे, तर मग हे अशा प्रकारचे आपल्याला वाक्य दिले जातात, हे वाक्य आपल्याला समजणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघू आपण पुढं टेन्स ॲग्रीमेंट जे आहे या टेन्स ॲग्रीमेंटवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आता मी सगळे प्रश्न घेऊ शकत नाहीत, एका ह्याच्यावरती 700, 600, 500, 400 असे SSCने तर प्रश्न, SSC जर तुम्ही पाठीमागचे PYQs पाहिले तर त्याच्यावरती प्रश्न आहेत आणि महाराचे क्वेश्चन पेपर असेल म्हणजे जे 2021-22चे जे क्वेश्चन पेपर आहेत ते जरी पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. मग आपण या ठिकाणी एकाच ह्याच्यामध्ये आपण लगेच सगळेच प्रश्न आपण घेऊ शकत नाहीत. ठीक आहे, मग मी फक्त तुम्हाला निवडक प्रश्न दाखवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात यावं की ह्याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत का नाहीत हे माहीत व्हावं यासाठी मी दाखवतोय. चला टेन्स ॲग्रीमेंटवरती सुद्धा प्रश्न विचारलाय. मग हा प्रश्न तुम्हाला समजून घेण्यासाठी लक्षात आलं पाहिजे. महेश हॅज रिटर्न द ईमेल बिफोर. यामध्ये तुम्हाला लक्ष द्या, कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तुम्ही एका सेकंदामध्ये तुम्हाला समजते की अरे ह्याच्यामध्ये एरर काय आहे. मग या ठिकाणी हे एक वाक्य आहे आणि बिफोरच्या पुढचं एक वाक्य आहे. मग यामध्ये
जे आहे ते लक्षात घ्यायचे बिफोरने वाक्य जोडलेलं आहेत. मग बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल, हार्डली हॅड असेल, नो सूनर असेल, स्केर्सली हॅड असेल, दो असेल, अल्दो असेल, यांचे जे नियम आहेत, वेन असेल, व्हाईल असेल, या सगळ्या शब्दांचे नियम तुम्हाला माहीत असावे लागतात. मग याला म्हणतो टेन्स ॲग्रीमेंट. मग या ठिकाणी बिफोर जे आहे तर बिफोरचा रूल असा आहे, बिफोर नंतर जर सिम्पल पास्ट टेन्स वापरला असेल तर त्याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असतो, म्हणजे मेन क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असतो. मग हे आपल्याला नियम माहीत असणं गरजेचं आहे. इथं सुद्धा पुन्हा तोच नियम आहे आत्ता जे सांगितलेलं आहे ते. मग या ठिकाणी बघा काय केलं, हॅड वापरलं आहे, मात्र इथं रँक हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, कारण आपण हॅडच्या नंतर आपण काय करतो, हॅडच्या नंतर V3 वापरतो. मग इथं काय पाहिजे होतं, रंग पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे ॲज शी डॅश डॅश. मग या ठिकाणी समजलं पाहिजे बम्प्ड, या ठिकाणी बम्प्ड इनटू हे V2 आहे. मग इथं पण काय यायला पाहिजे लक्षात आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी मग V2 जर असेल तर इथं काय येणार आहे, पास्ट टेन्सच येणार आहे. पलीकडे जर पास्ट टेन्स असेल तर दोन्ही वाक्यामध्ये सेमच टेन्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पण सेम तसंच आहे, म्हणजे टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर टेन्स ॲग्रीमेंट अशा प्रकारे आपले प्रश्न जे आहेत तर प्रश्न विचारले जातात. मग टेन्स ॲग्रीमेंटचे रूल्स आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मग एका वाक्यामध्ये जर काय असेल पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स असतोय. पुढे आपण बघू, आपल्याला ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईसवरती सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात. TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये ॲक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईस आणि स्पीच टॉपिकवरती कंपल्सरी प्रश्न आहेत. मग त्याच्यामध्ये एका टॉपिकवरती म्हणजे ॲक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईसवरती एका पेपरमध्ये कधी कधी 2, 3, 4, 5 असे प्रश्न विचारलेले आहेत. मग हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे. मग प्रश्न विचारत असताना बघा ह्यांचा पॅटर्न काय आहे. आपल्याला ते प्रश्न विचारत असताना असं सांगत नाहीत ॲक्टिव्ह वाईसचं पॅसिव्ह वाईस करा किंवा पॅसिव्ह वाईसचं ॲक्टिव्ह वाईस करा. तुम्हाला या ठिकाणी बघा ही सूचना किती खूप मोठी दिलेली आहे आणि आपले विद्यार्थी काय होतात, ही सूचना बघूनच घाबरतात. अरे यार हे खूप भयानक प्रश्न आहे, खूप अवघड प्रश्न आहे. तर हा प्रश्न भयानक अवघड प्रश्न नाही, खूप सोपा प्रश्न आहे. सिंपल बेसिक कॉन्सेप्टवरतीच आपला हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या ॲक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईसच्याच ज्या बेसिक आणि ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना आपण लगेच सहज, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बघा प्रश्न विचारण्याची मी भयानक का म्हणलं, एकतर सूचना खूप मोठी दिलेली आहे आणि आपल्याला दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला स्वतःला ठरवायचं की दिलेलं वाक्य जे आहे दिलेलं वाक्य हे नेमकं ॲक्टिव्ह वाईस आहे का पॅसिव्ह वाईस आहे. हेच सांगितलंय काय, ॲक्टिव्ह वाईस किंवा पॅसिव्ह वाईस आपल्याला. त्यांनी नाही सांगितलं की ह्या वाक्याचं पॅसिव्ह वाईस करा किंवा ह्या वाक्याचं ॲक्टिव्ह वाईस करा. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की काय करायचं आहे, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह किंवा ॲक्टिव्ह. म्हणजे वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्याचा आपल्याला सेम काय करायचा अर्थ लक्षात घ्यायचा. ॲक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस म्हणजेच काय असेल, एकच वाक्य बोलण्याच्या दोन पद्धती आहेत. आपण सेम सेंटेन्स काय करू शकतो, दोन पद्धतीने बोलू शकतो. ॲक्टिव्ह वाईसमध्ये पण बोलू शकतो, पॅसिव्ह वाईसमध्ये पण बोलू शकतो. मग आपल्याला अगोदर समजलं पाहिजे की दिलेलं वाक्य नेमकं कोणत्या वाईसचं आहे, ॲक्टिव्ह वाईस आहे का पॅसिव्ह वाईस आहे. तर ॲम इज आर प्लस बीइंग प्लस V3 जर असेल तर ते वाक्य कशाचं असेल, पॅसिव्ह वाईसचं आहे. याचा अर्थ आपल्याला काय करायचं, ॲक्टिव्ह वाईस करायचं. काय करायचं, ॲक्टिव्ह वाईस. मग दिलेल्या वाक्याचं टेन्स किंवा स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलं पाहिजे. ॲम इज आर प्लस बीइंग प्लस V3 जर असेल तर आपण ॲक्टिव्ह वाईसमध्ये काय करतो, ॲम इज आर प्लस VING वापरतो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला पुढं बघा, यामध्ये पुन्हा प्रश्न तसाच आहे. मग तुम्हाला अगोदर दिलेलं वाक्य ओळखायचं आहे, पॅसिव्हचं आहे का ॲक्टिव्हचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तराचा ऑप्शन सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर बघा नेक्स्ट पुढं पण अशाच प्रकारचा प्रश्न आहे. तर इथं सांगितले फ्रॉम द ॲक्टिव्ह वाईस टू पॅसिव्ह वाईस, म्हणजे यांनी सांगितले इथं ॲक्टिव्ह वाईसचं काय करा, पॅसिव्ह वाईस करा. मग तुम्हाला या ठिकाणी माहीत असतं जे रिसिव्ड या ठिकाणी V2 आहे. मग आपल्या याचे खूप सिम्पल ट्रिक्स आहेत, शॉर्टकट्स आहेत. याला जास्त थेरॉटिकल जायची गरज नाही. तर याला ट्रिक काय आहे, V2 जर असेल तर त्याचं पॅसिव्ह वाईस करताना वॉज प्लस V3, V1 असेल तर ॲम इज आर प्लस V3, शल विल प्लस V1 असेल तर शल बी विल बी प्लस V3. हे आपल्याला जे ट्रिक्स आहेत तर हे शॉर्टकट्स ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे तर पुढचा प्रश्न आपल्याला ॲक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईसच अशा पद्धतीने विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा हिज रूड बिहेवियर डिसअपॉइंटेड. तर या ठिकाणी लक्ष द्या, काही विद्यार्थी काय करतात, ॲक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईसचा अभ्यास करत असताना वरवरचा अभ्यास करतात, परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे डिसअपॉइंटेड अशी काही क्रियापद असतात. तर ती क्रियापद आल्याच्या नंतर पॅसिव्ह वाईस करत असताना आपण त्या ठिकाणी बाय हे प्रेपोजिशन वापरत नाहीत. मग हे डिसअपॉइंटेड असेल, त्याच्यानंतर इंटरेस्टेड असेल, नो असेल, हे जे क्रियापद जर आल्याच्यानंतर बघ नो असेल, डिसअपॉइंटेड असेल, सरप्राईज असेल, शॉक असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नंतर आपण काय म्हणू, तर हे डिसअपॉइंटेड असेल, हे शब्द असेल तर हे जर शब्द वापरले असतील तर त्यांचे आपण पॅसिव्ह वाईस करत असताना बाय हे प्रेपोजिशन न वापरता त्याच्याऐवजी आपण दुसरं प्रेपोजिशन वापरतो. हे आपल्याला माहीत असावं लागतं आणि तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघा. यस, इथं पुन्हा बघा लक्षात द्या, नोज हा शब्द आला. मग नो हा जर शब्द असेल तर त्याचा पॅसिव्ह वाईस करताना बाय वापरत नाही तर त्यासाठी काय वापरतात, टू वापरतात. मग इंटरेस्ट हे क्रियापद आलं तर तिथं इंटरेस्टेड इन असते. नो असेल तर आपण टू वापरतो. सरप्राईज असेल तर सरप्राईज ॲट असते. त्याच्यानंतर
यामध्ये लक्षात घ्यायचं, सरप्राईज असू द्या, शॉक असू द्या, आपण ॲट वापरतोय. डिसअपॉइंटेड असेल तर त्या ठिकाणी विथ वापरतोय. प्लीज असेल तर त्या ठिकाणी पण आपण विथ वापरतोय. डिसप्लीज असेल तरी पण त्या ठिकाणी आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे, विथ वापरतोय. नेक्स्ट लक्षात ठेवायचं बघा, सरप्राईज पण आलं याच्यामध्ये. सरप्राईज असेल तर काय करायचं, ॲट. मग हे तुम्हाला नियम माहीत असावे लागतात डिअर फ्रेंड्स, मग लक्षात घ्यायचं आहे. चला तर पुढचा टॉपिक आहे, यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला स्पीच हा टॉपिक, डिरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. मग डिरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न हे आपल्याला अशा प्रकारे विचारले. तर हे सगळे प्रश्न TCSने विचारले प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न TCSने विचारले. या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला आहेत. हे प्रश्न पाहायला भेटतील. ठीक आहे, बघ आपल्याला हे समजलं पाहिजे याच्यामध्ये मग काय, हे वाक्य डायरेक्ट स्पीच आहे का इनडायरेक्ट स्पीच आहे. तर हे वाक्य दिलेलंच वाक्य हे इनडायरेक्ट स्पीच आहे, त्याचं आपल्याला काय करायचं, डिरेक्ट स्पीच करायचं आहे. मग या ठिकाणी मग हे गॉड कसं असणार आहे, त्याच्यामध्ये मग माईट कसं आलं, ब्लेस काय आहे, तर हे कशा प्रकारे हे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या डिरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना पण वरवरचं तुम्ही अभ्यास करू नका, डीपमध्ये अभ्यास करा. आणि म्हणून मी तुम्हाला सिम्पल काय सांगतो लक्षात घ्यायचं आहे. तर येस, MPSCला खूप डिटेलमध्ये असते, पण तुम्हाला TCS आणि IBPSचा पॅटर्नचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये एवढ्या पण डीपमध्ये जायची गरज नाही, पण तुम्ही एकदमच वरवरचा अभ्यास करू नका. म्हणून यासाठी तुम्हाला काय करायचं, मग का आपण कुठल्या कॉन्सेप्ट वाचल्या पाहिजेत यासाठी मी पुन्हा सांगतोय तुम्हाला. मग आपल्या टॉपिक सिलेक्टेड टॉपिक माहीत आहेत, एवढ्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत हे जर माहीत असेल तर मग आपण ते टॉपिक जास्तीत जास्त आपण एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायला काय हरकत आहे. तर यासाठी काय करा, तुम्ही हे सगळे टॉपिक व्यवस्थित क्लिअर करा. चला ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं मग आता ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आपल्याला माहीत असतं पाहिजे. अरे यार ही तर काय आहे, म्हण आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही काय आहे, म्हण आहे. मग म्हण म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचमध्ये जर काय असेल, प्रोव्हर्ब्स दिले असतील, म्हण दिले असेल, तर म्हणे असतील, तर मग त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करतो आपण, ते वाक्य जसं आहे तसंच ठेवतो. हा नियमसुद्धा माहीत असायला पाहिजे. तर डिअर फ्रेंड्स, आपल्याला नेक्स्ट पाहायचं की आपल्याला स्पॉट द एरर जे आहे, तर या स्पॉट द एररवरती नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते आपण या ठिकाणी पाहू. मग सुरुवातीला आपण काय करतोय, जे TCSने मग 2022 असेल, 2023 असेल, 2021मध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या तर या पेपरमध्ये नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारले स्पॉट द एररवरती, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. आणि त्याच्यानंतर त्यासोबत मी तुम्हाला काही SSCचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघा आपल्याला या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, तर टाईम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. मग याच्यामध्ये एरर काय आहे, तर आपल्याला सहज समजलं पाहिजे की टाईम हा शब्द काय आहे, वाक्याचा कर्ता आहे. मग वाक्याचा कर्ता टाईम हा शब्द सिंग्युलर आहे. मग वाक्याचा कर्ता जर एक वचन असेल, सिंग्युलर असेल आणि क्रियापदाचं जर पहिलं रूप त्यामध्ये वापर असेल तर त्याला आपण SES प्रत्यय वापरतोय. आणि म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे, फ्लाईज पाहिजे का फ्लाय पाहिजे, फ्लाईज पाहिजे. तर या अशा स्वरूपातले आपल्या प्रश्न विचारले. त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला बेसिक सांगितलंय, डू डज जर वापरतो, डू डजच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं किती रूप वापरतोय, V1 वापरतोय. इथं तर V2 आहे जे की चुकलेलं आहे. मग इथं काय पाहिजे होतं, सेंड पाहिजे. मग एरर कशामध्ये आहे, यामध्ये सेंटमध्ये एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं इथं टेन्स ॲग्रीमेंटचा एरर आहे. ज्या एका वाक्यामध्ये जर काय असेल पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स पाहिजे. एका वाक्यात प्रेझेंट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये मेन क्लॉजमध्ये काय असेल, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होते. हा टेन्स ॲग्रीमेंटचा रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं सुद्धा हा टेन्स ॲग्रीमेंटचाच रूल आहे. बिफोरच्या वाक्यामध्ये जर काय असेल सिंपल पास्ट टेन्स असेल तर मेन क्लॉजच्या वाक्यामध्ये आपण काय करतो, साधारणतः पास्ट परफेक्ट टेन्स आपण वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा करेक्शनचा आपला प्रश्न आहे. म्हणजे स्पॉट एरर म्हणा किंवा दोन्ही लक्षात द्या, सेंटेन्स इम्प्लिमेंट असू दे किंवा स्पॉट एरर, हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे ग्रामर सगळ्याच ग्रामरच्या कॉन्सेप्टवरती विचारले जातात. त्याच्यामध्ये बघा आता इथं काय विचारले प्रश्न आपल्याला, वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम आवर कॉलेज. मग या ठिकाणी वन ऑफची वाक्यरचना माहीत असायला पाहिजे. वन ऑफ दच्या नंतर प्लुरल नाऊन असते, मात्र येणारं हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर असते. मग या ठिकाणी हॅवमध्ये एरर आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, द फ्यू हंटर्स कम इन टू द फॉरेस्ट अँड टूक द लॉयन. मग मी जे तुम्हाला सांगितलं, जेव्हा दोन वाक्य किंवा दोन शब्द हे अँडने जोडलेले असतात तेव्हा लक्षात ठेवायचं आहे, अँडच्या अगोदर ज्या प्रकारचा शब्द जो ज्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये आहे तर त्याच पार्ट ऑफ स्पीचमध्ये पुढचा बी शब्द असायला पाहिजे. अँडच्या अगोदरचं वाक्य ज्या टेन्समध्ये आहे तर त्याच टेन्समध्ये पुढचंही वाक्य असायला पाहिजे. म्हणजे पुढचं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल तर इथं पण काय पाहिजे, कमच्या ऐवजी काय पाहिजे, केम पाहिजे. मग हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे, आय हॅव लिटल आर्स. मग या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल म्हणजे लिटल हा शब्द आपण कशासाठी वापरतोय, मग काउंटेबल नाऊनसाठी वापरतोय का अनकाउंटेबल नाऊनसाठी वापरतोय. मग लिटल, अ लिटल, द लिटल, फ्यू, अ फ्यू, द फ्यू, होल, अ होल, द होल. आपल्याला हे नियम माहीत असावे लागतात. चला ठीक आहे. बघा मग ह्या ठिकाणी लक्षात आलं असेल, ही वॉज इंटेलिजंट इनफ टू अंडरस्टँड द डिसऑनेस्ट प्लॅन ऑफ हिज वर्स एनिमी. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं ऑफ हिज वर्स असायला पाहिजे की इथं वर्स्ट असायला पाहिजे. अशा स्वरूपातले प्रश्न मित्रांनो आपल्याला हे TCSनेच विचारलेत. हे आपल्या आता ज्या परीक्षा मी तुम्हाला सांगितलं, म्हाडा असेल, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडचा जे पेपर झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आपल्या जे आहेत तर ते अशाच प्रकारचे विचारलेले आहेत.
त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं मग म्हाडा म्हणा किंवा त्याच्या PWD असेल किंवा त्याच्यानंतर IT इन्स्ट्रक्टर असेल, तर आपल्याला हे सगळे प्रश्न TCSनेच घेतलेल्या परीक्षा तर त्याच्यामध्येच आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. मग हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये नेमका एरर कशा प्रकारचा आहे. आता याच्यामध्ये ॲगो हा शब्द जो आहे तर कुठल्या टेन्समध्ये वापरला जातो. ॲगो हा शब्द सिंपल पास्ट टेन्समध्ये असतोय आणि याच्यामध्ये मग ह्या क्रियापद जे आहे तरी कोणत्या फॉर्ममध्ये आहे, V1 मध्ये आहे. मग इथं काय पाहिजे होतं, मेट पाहिजे होतं. मग हे आपल्याला एरर कधी समजणार, आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा. तर यामध्ये हा जो पुढचा एरर आहे तर हा यामध्ये बघा, शी सॅंग द सॉन्ग स्वीट अँड सुदिंग. मग या ठिकाणी एरर जो आहे तर लक्षात घ्यायचा आहे तर कशामधला आहे, तर हा एरर हा ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बचा एरर आहे. मग या वाक्यामध्ये स्वीट आणि सुदिंग हे शब्द काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. मग शी सॅंग द सॉन्ग, जो शब्द क्रियेबद्दल माहिती सांगतो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतोय. मग या वाक्यामध्ये काय, स्वीट आणि सुदिंग हे कशाबद्दल माहिती सांगत आहेत, या सॅंग म्हणजेच गाण्याची जी क्रिया आहे त्याच्याबद्दल माहिती सांगत आहेत. मग क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द हा काय असतो, ॲडव्हर्ब असतोय. आणि मग या ठिकाणी काय पाहिजे, ॲडव्हर्ब पाहिजे, जे की इथं हे ॲडजेक्टिव्ह आहेत, हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. मग दोन्ही शब्द काय पाहिजेत, ॲडव्हर्ब पाहिजेत. मग ॲडव्हर्ब कुठं आहेत, स्वीटली आणि सुदिंगली या ठिकाणी हे ॲडव्हर्ब आहेत. हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी मग पुढं बिहेव्स, मग आपल्याला हे ॲज इफ ॲज दो याची सुद्धा वाक्यरचना माहीत असायला पाहिजे. ॲज इफ ॲज दोच्या नंतर जेव्हा वाक्याचा कर्ता जरी सिंग्युलर असला तरी देखील आपण जे हेल्पिंग वर्ब वापरतो तर ते हेल्पिंग वर्ब काय करतो, आपण वेअर वापरतो, वॉज वापरत नाहीत काल्पनिक बोलण्यासाठी. इथं बघा आपल्याला प्रश्न जो विचारला आहे तर प्रश्न हा कशावरती विचारलेला आहे, या ठिकाणी कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची आपल्याला. तर ती म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्हाला सिंपल समजून घ्यायचं आहे. तर जे कलेक्टिव्ह नाऊन असतात तर हे कलेक्टिव्ह नाऊनवरती प्रश्न विचारला. मग फ्लॉक ऑफ शिप आणि फ्लॉक ऑफ गोट हे तर आहेच आहे, परंतु या ठिकाणी फ्लॉक ऑफ गोट्स म्हणतोय आपण. तर शिप हा जो शब्द आहे तर हा शिप हा शब्द सिंग्युलर आणि प्लुरल हा सेमच असतोय. हा नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही शिप्स केलं तर ते त्या ठिकाणी ते वाक्य चुकीचं होणार आहे. मग ज्या ज्या ठिकाणी शिप्स आहे तर ते चुकीचं ऑप्शन आहेत. मग आपल्याला हे सिंपल समजलं पाहिजे. शिप या शब्दाचं, शिप म्हणजे मेंढी, शिपचं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सारखंच असतं. शिपचं सिंग्युलर आणि प्लुरल सारखंच. मग शिप असेल, डिअर असेल, रेनडिअर असेल, हे शब्द जे आहेत तर ह्यांचं सिरीज असेल, स्पीसीज असेल, यांचं सिंग्युलर आणि प्लुरल सारखंच असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स आपल्या लक्षात आणखी एक ठेवायचं आहे, जे IMP क्वेश्चन टाईप्स आहेत. नेमकं कोणते IMP क्वेश्चन टाईप्स आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे स्पॉट द एरर. हा जो स्पॉट द एरर जो स्पॉट द एररचा जो प्रश्नाचा प्रकार आहे, या स्पॉट द एररच्या प्रश्नामध्ये आपल्याला ग्रामरवरती प्रश्न विचारले जातो. पण TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये स्पॉट द एररमध्ये अख्ख्या सगळ्याच ग्रामरच्या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारले जात नाहीत. तर या स्पॉट द एररच्या प्रश्नामध्ये असे काही सिलेक्टेड टॉपिक आहेत तर त्या सिलेक्टेड टॉपिकवरतीच प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि हे आपल्याला यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग नेक्स्ट बघा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणजेच काय, वाक्य दिलं जातं आहे आणि त्या वाक्यामध्ये नेमकं आपल्याला काय केलं असते. मग जसं मी आता तुम्हाला सिंपल सांगितलं, वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये काय केलं असते, ॲडजेक्टिव्ह दिलेलं असते, पण त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये ॲडव्हर्बची आवश्यकता असते. मग त्या वाक्यामध्ये नेमकं इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा कशा प्रकारची केली पाहिजे जेणेकरून ते वाक्य बरोबर होईल, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तर त्याला म्हणतो आपण सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. क्लोज टेस्ट जे आहे तर क्लोज टेस्ट म्हणजे लक्षात घ्यायचं आपल्या याच्यामध्ये पण फिल इन द ब्लँक्सच असतात. मग एक छोटंसं त्यामध्ये काय असते, पॅसेज टाईप दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या पॅसेजमध्ये 4-5 जे असतात तर त्या फिल इन द ब्लँक्स असतात. तर त्या वाक्यांचा त्या पॅसेजचा विचार करून म्हणजे त्या पॅसेज जो आहे तर कशाबद्दल आहे म्हणजे छोटासा पॅरेग्राफ पॅसेज दिला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स असतात, 4-5 फिल इन द ब्लँक्स असतात. तर त्या फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला काय करायचं असते, पॅसेज किंवा ते व्यवस्थित रीड करून व्यवस्थित वाचून त्या कॉन्टेक्स्टचा विचार करून आपल्याला काय करायचं असते, त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते फिल इन द ब्लँक आपल्याला म्हणजे ज्या फिल इन द ब्लँक दिल्या जातात तर ते आपल्याला कंप्लीट करायचे असतात. मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारत असताना वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती त्या ठिकाणी जे आहेत ते प्रश्न हे आपल्याला विचारले जातात. म्हणजे योग्य तो शब्द निवडायचा असतोय तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे असतात. आता नेक्स्ट आहे पॅराजंबल. बरे आपले विद्यार्थी जे आहेत ह्या पॅराजंबलला खूप घाबरतात आणि त्याचा सरावसुद्धा ते विद्यार्थी करत नाहीत. मग हा पॅराजंबल जे आहे तर पॅराजंबल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स जे आहे तर सिक्वेन्स ऑफ सेंटेन्ससुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग पॅराजंबल किंवा सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच काय असतं, हे जे PQRS या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय केले जातात, वाक्य दिले जातात आणि त्याचा आपल्याला योग्य तो क्रम निवडायचा असतोय आणि जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जे जो योग्य तो क्रम निवडल्याच्या नंतर त्याच्यामधून एक मिनिंगफुल जे आहे तर तो पॅराग्राफ तयार होत आहे. तर अशा प्रकारचे जे आहे तर त्याला म्हणतो आपण पॅराजंबल. म्हणजे वाक्य जे आहे तर वाक्य हे काय केले असतात तर त्या ठिकाणी जे आहे तर आपल्याला योग्य त्या क्रमाने वाक्य आपल्याला लावायचे असतात. त्याला आपण म्हणतोय पॅराजंबल किंवा सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स. आता खरं पाहता हा पॅराजंबल जो आहे तर पॅराजंबल जेवढा आपण अवघड समजतोय तर तसा तेवढा अवघड नाही डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये सुद्धा खूप सारे काही ट्रिक्स आहेत, त्याचे खूप सारे कीवर्ड्स आहेत किंवा शॉर्टकट्स आहेत. मग असे याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओपनिंग सेंटेन्स म्हणतो आपण, म्हणजे वाक्यात जे सुरुवातीचं वाक्य जे असणार तर पहिलं वाक्य कोणतं असू शकतं किंवा पहिलं स्टेटमेंट कोणतं असू शकतं हे आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे.
एंडिंग स्टेटमेंट कोणतं आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्याची लिंक पेअर जे असतात तर 100% 101% ही जे पेअर आहे तर ही पेअर आपल्याला बरोबरच येते. म्हणजेच या वाक्याच्या नंतर ते दुसरं वाक्य हे येणारच आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं असेल. आणि पॅराजंबल जे आहे त्या पॅराजंबलमध्ये असे काही वाक्य असतात जे असे काही शब्द आहेत तर त्या शब्दाने सुरू होणारे जे वाक्य असतात तर ते कधीच वाक्याचं पहिलं वाक्य होऊ शकत आहेत. असे त्याचे खूप सारे शब्द आहेत तर ते शब्दसुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज असते मग ते पॅसेज आपल्याला रीड करून त्याच्याखाली जे प्रश्न विचारले जातात त्याचे आपले उत्तर द्यायचे असतात. तर मित्रांनो आपल्याला ओकॅब्युलरी सेक्शन जे आहे तर या ओकॅब्युलरीवरती सुद्धा TCSने कशा स्वरूपात किंवा TCS किंवा IBPS पॅटर्न जो आहे तर याच्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. त्यापूर्वी नेमकं आपल्याला ओकॅब्युलरी जे आहे तर ओकॅब्युलरी यामध्ये नेमकं कोणकोणत्या प्रकारचे जे ओकॅब्युलरी येते किंवा कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ज्याच्यावरती आपले प्रश्न विचारले जातात हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन असतात. ओकॅब्युलरी सेक्शनमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतात. तसेच त्याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर प्रोव्हर्ब्स ज्या म्हणी असतात तर त्या म्हणीवरती प्रश्न विचारले जातात. आपल्याला म्हणीवरती जे MPSC आहे तर MPSC जास्त प्रश्न विचारत नाही परंतु ऑनलाईन परीक्षा जर तुम्ही महापोर्टलचे जरी परीक्षा क्वेश्चन पेपर पाहिले पाठीमागं घेतलेले तर ते जरी तुम्ही त्या ठिकाणी पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणीवरती प्रश्न विचारले आहेत. मग आपल्याला या TCS IBPS पॅटर्नमध्ये किंवा ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रोव्हर्ब किंवा ज्या म्हणी असतात तर या म्हणीवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात तर त्याचे मिनिंग्स विचारले जातात. मग काही वेळेस काय केलं जाते वाक्य दिलं जाते किंवा सिच्युएशन दिली जाते आणि त्या वाक्याच्या वाक्य जे आहे तर वाक्याच्या मिनिंगनुसार त्या वाक्यासाठी किंवा त्या सिच्युएशनसाठी कोणती योग्य ती म्हण त्या ठिकाणी बरोबर येते अशाही प्रकारे प्रश्न विचारला जातो. किंवा मग त्या ठिकाणी वाक्य दिले जाते वाक्यामध्ये ती म्हण वापरलेली असते आणि त्या म्हणीला काय केलं असते अंडरलाईन केलं असते आणि त्याचा अर्थ काय होतोय असाही प्रश्न विचारला जातो. किंवा कधी कधी काय केलेलं असते डिअर फ्रेंड्स मग सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटमध्ये जे म्हण असते तर म्हण ही चुकीची दिलेली असते आणि मग ती करेक्ट म्हण कोणती आहे अशाही प्रकारचा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. मग त्याच्यानंतर काय असणार होमोफोन्स जे होमोफोन्स असणार आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती सुद्धा त्याच्या अगोदर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मग समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे असतात त्याच्यावरती प्रश्न असतात. होमोफोन्स जे असतात तर होमोफोन्सवरती प्रश्न विचारले जातात. होमोफोन्स म्हणजेच काय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग आपण याला सिंपल काय म्हणतोय वर्ड्स ऑफन कन्फ्यूज जे नेहमीच गोंधळात टाकणारे जे शब्द असतात तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्या काही पेअर्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग हे होमोफोन्स कशाला म्हणायचं आहे डिअर फ्रेंड्स मग आपल्याला एक वाक्य दिलं जातं त्या वाक्यामध्ये आपल्याला योग्य ते शब्द निवडायचा असतोय म्हणजे ते वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग ते जे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपल्याला होमोफोन्सवरती विचारले जातात. म्हणजे वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतोय. मग होमोफोन्स कशाला म्हणायचं त्या शब्दांचा उच्चार जे आहे तर उच्चार जवळजवळ थोडासा सारखाच होतो परंतु त्याचं स्पेलिंग पण वेगळं असतंय त्याचा मिनिंग पण वेगळा असतोय. मग याला आपण काय म्हणतोय होमोफोन्स म्हणतोय. मग असे जे शब्द आहेत तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथं सांगेल इथं शब्द लिहितो बघा या ठिकाणी. मग HEIR इयर हा शब्द आहे HAIR आहे HEEAR आहे HARE आहे मग या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर HERE आहे. असे जे शब्द असतात तर याला आपण म्हणतोय होमोफोन्स म्हणा किंवा याला म्हणतोय आपण वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. मग वाक्य दिलं जाते आणि त्याच्यामध्ये मग हे असे ऑप्शन दिलेले असतात मग यापैकी कोणतं ऑप्शन या ठिकाणी योग्य येणार आहे तर तसा आपल्याला प्रश्न विचारला जातोय. तर या ठिकाणी याच्यावरती खूप कमी प्रमाणात प्रश्न आहेत परंतु याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. करेक्ट स्पेलिंगवरती प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या MPSC काय करत असते आपल्याला यामध्ये पेअर्स देते. मग 3 शब्द एका पेअरमध्ये 3-4 शब्द दिले जातात त्यातला करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे. पण याच्यामध्ये काय करायचं TCS IBPS पॅटर्नमध्ये काय केले जातात ते वाक्यामध्येच काय केले असतात लक्षात घ्यायचं ते शब्द वापरले असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की नेमकं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. तसेच म्हणजे आपल्याला सिंपल साधं लक्षात ठेवायचं आहे जे शब्द जे असतात तर त्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग म्हणजे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे दोन्ही प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे करेक्ट स्पेलिंगवरती पण प्रश्न विचारला जातो आणि इनकरेक्ट स्पेलिंगवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यालाच आपण म्हणतोय मिसस्पेल्ड याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग मित्रांनो निश्चितच आपल्या सर्वांना हा जो TCS IBPS पॅटर्न जो आहे हा TCS IBPS पॅटर्न 100% समजला असेल तर आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच गोष्ट सांगतोय की आपण लगेच तात्काळ काय करायचं आपल्याकडे वेळ कमी आहे तर मित्रांनो आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. अभ्यास करायला सुरुवात करा चांगल्या प्रकारे हे सगळे टॉपिक जे आहेत हे सगळे टॉपिक कव्हर करा. जरी मार्केटमध्ये कोणी सांगत असेल 4 टॉपिक वाचले किंवा 5 टॉपिक वाचले तरी पण तुम्ही यशस्वी होऊ शकता तर मित्रांनो हे खरंच जर विचार जर केला तर हे सत्य नाही. तर तुम्हाला कोणते टॉपिक वाचले पाहिजेत किंवा कशा प्रकारे कोणत्या टॉपिक्स आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे सगळं आपण PYQ समोर ठेवून आपण या ठिकाणी त्याचं जे आहे तर त्याचं डिकोडिंग केलं म्हणजे सिलेबस आपण डिकोडिंग केलेलं आहे.
त्यामुळे तुम्हाला 100% आता लक्षात आलेलं असेल. तर ठीक आहे, मग आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास कराल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच मित्रांनो आपल्या सर्वांना यश जे आहे ते यश मिळणार आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण अशाच प्रकारचे जे आहे तर एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असतोय. तर आपण अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी शेवटी असं म्हणेल की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आपले जे मित्र आहेत त्या मित्राला पण आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंतही काय होईल की नेमकं एक्झॅक्ट कोणते टॉपिक वाचले पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे हे त्यांना लक्षात येईल. तर ठीक आहे, मग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सी यू इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.